पेपर 2 स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे, सांगायची आवश्यकता नाही की एकाच पेपर मध्ये वी हॅव 3 पार्ट्स, पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी. Where in part A we have to solve 15 questions, each carries 2 marks, 30 marks. Part B, there are 50 questions, we have to solve 30, so 30 into 2, again 60. Then again in part C you have to solve 25 questions. So part A is 2 mark questions are there in part A. Part B also have 2 mark questions in part B, but part C, if you pay attention towards part C, each question will carry 4 marks, correct? And for net examination it's a negative examination. For set you don't have to worry much. If you solve all questions, that's better and good. But in net there is negative examination. If you know, then and then only you click the answer, otherwise you don't go for the answer. And therefore I will suggest you ki paper 1 येत असेल, if you know paper 1 better, if you study paper 1 better, then it's well and good. समजा जरी तुमचे केमिस्ट्री सब्जेक्टचे रिलेटेड काही क्वेश्चन्स रॉंग आले तरी तुमचा पेपर 1 तुम्हाला वाचवतो. एखाद्याचा ऍप्टिट्यूड खूप चांगला असतं तर त्यांनी जरूर ऍप्टिट्यूड दिलं पाहिजे. आणि माझं मत असं आहे की इफ यू गो फॉर ऍप्टिट्यूड इन पेपर 1 or part A of net examination or part 1 of set examination, you should solve at least 10 question in net. तुम्ही नेट साठी 10 क्वेश्चन सॉल्व्ह करा कमीत कमी, जर तुमचा ऍप्टिट्यूड चांगला असेल तर. आणि ते होऊ शकतं अभ्यास केल्यानंतर. त्याच्यासाठी उपकार पब्लिकेशन तुम्ही फॉलो करा. आणि मी सगळ्यात शेवटी त्याचे 2-3 बुक सांगणार आहे, पेपर 1 ऍप्टिट्यूड ऑफ सेट आणि पार्ट ए ऍप्टिट्यूड ऑफ नेट. परंतु जर एखाद्याला त्याचा नॉशिया असेल, इफ ही हॅज नॉशिया अबाउट दॅट पार्ट, then he can neglect that part. But he should be very confirmed that part B and part C should be bang on. Efficiently, fluently he should study or she should study. पूर्ण सिलेबस तुम्हाला आला पाहिजे, करेक्ट? सो जेव्हा मी नेट एक्झामिनेशन दिली त्यावेळेस मी पार्ट ए चे फक्त 8 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले. त्यापैकी अंदाजे मला वाटतं 6 क्वेश्चन बरोबर असतील. बाकी मी you know also I also discussed in our classroom in semester 1 and 2 की फिजिकल केमिस्ट्री पूर्णपणे मी स्टडी केलेला, फिजिकल आणि इनऑर्गॅनिक. ऑर्गॅनिकचा मी थोडा पार्ट केलेला, तो मी नंतर डिस्कस करतो. तर पहिल्यांदा तुम्ही डोक्यात कन्फर्म ठेवा की तुम्हाला तुमचा सब्जेक्ट एकदम स्टाउट करायचा आहे. कसा करायचा हे मी पुढच्या स्लाइड मध्ये सांगणारच आहे. यू विल बेटर नो की कशा पद्धतीने जायचंय, कोणते बुक्स फॉलो करायचे, कसा सिलेबस आहे, एक्झॅक्टली काय वाचलं पाहिजे हे मी तुम्हाला नंतर बोलणारच. दुसरा गैरसमज, पहिला गैरसमज मी सांगितला की पेपर 1 केलाच पाहिजे. माझं मत आहे की नाही जरी केलं तर मुलं नेट सेट झालेली आहेत, असं काही नाही. परंतु जर केला तर वेल अँड गुड, तुमचे ऍडिशनल मार्क्स ते ऍड होतील अँड यू विल गेट अ GRF, हायर रँक. सो फॉर हायर रँक द पेपर 1 ऑफ सेट एक्झामिनेशन and part A of net examination, that is aptitude, will help you a lot. करेक्ट? दुसरा गैरसमज असा आहे की नेट सेट केल्यानंतर काय होतं, बरेचसे मुलं म्हणतात की काय नेट सेट करून काय फायदा नाही. तर तुम्ही नेट आणि सेटला फक्त एक टीचिंग क्षेत्रामध्ये जाण्याचा हत्यार बघताय. नेट आणि सेट ही काय फक्त टीचिंग लाईन मध्ये येण्यासाठीच आहे असं नाही, बरोबर? 1991 3 एप्रिल 1991 ला ही नेट एक्झामिनेशन कंपल्सरी केली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. कारण एक सिनियर कॉलेजला शिकवणाऱ्या प्राध्यापकाला एक थोडा छोटासा दर्जा पाहिजे, दर्जा म्हणण्यापेक्षा नॉलेज पाहिजे. आणि हे नॉलेज चेक करण्याची एक शॉर्ट फॉर्मॅटची एक टेस्ट आहे. म्हणून पूर्वी फार लोक PhD नसायचे, पोस्ट ग्रॅज्युएशन वरून त्यांना जॉब लागायचा. आणि म्हणून त्यांचं एक स्क्रीनिंग व्हावं या उद्देशाने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ही नेट एक्झामिनेशन 3 एप्रिल नंतर, 3 एप्रिल 1991 नंतर ज्यांना प्राध्यापक व्हायचंय त्यांना ही एक्झाम कंपल्सरी केली गेली. कारण पूर्वी PhD नसायचे, बरोबर? तर हा एक पार्ट झाला.
ऍक्च्युअली CSIR ने, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्यावेळेस नेट एक्झामिनेशन ही JRF साठी फॉर्म्युलेट केलेली, ज्युनियर रिसर्च फेलोशिप फॉर नॅशनल इन्स्टिट्यूट और युनिव्हर्सिटी लेवल PhD. पूर्वी कॉलेज लेवलला PhD नसायच्या, त्यामुळे IITs आयसर पण नसायचे. IITs आणि IISc बँगलोर यांच्यासाठी तिथे जर PhD करायची असेल तर तुम्हाला नेट एक्झाम विथ JRF क्वालिफाय करावं लागतं, असा एक त्यावेळेस रूल्स अँड रेग्युलेशन निघालेलं. आणि ती ऍक्च्युअली एक्झामिनेशन त्याच्यासाठी होती की जो तो मुलगा पास होईल त्याला एक JRF दिली जाईल आणि त्याचं PhD साठी रजिस्ट्रेशन होईल. करेक्ट. आणि त्यांच्यानंतर ही नेट परीक्षा प्राध्यापकासाठी पण कंपल्सरी केली. पण दुर्दैवाने काय झालं की नंतर फक्त प्राध्यापकासाठी जी एक्झाम असते असा एक थोडासा कांगावा करण्यात आला, कारण बरेचसे याच्यामध्ये नेट सेट मध्ये प्राध्यापक मंडळी ही अडकलेली होती, त्यांना कंपल्शन होतं. त्यामुळे खूप याचा गवगवा झाला की ही एक्झाम खूप टफ असते, खूप त्याला अभ्यास करावा लागतो, खूप काही टेन्शन असतं, खूप जास्त वेळ तुम्हाला एका ठिकाणी बसावं लागतं. तर हे असं काही नाहीये. ही एक्झाम नॉलेज बेस्ड आहे, परंतु त्याच्यासाठी टेक्निक पण पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे विराट कोहली पाहिजे, नेहमी म्हणतो त्याला टेक्निक पण आहे, त्याला नॉलेज पण आहे. बघा, कोणतीही मॅच तो सरासरी ऍव्हरेजने रन करत तो पुढे जातो. सो जे तुम्हाला सांगतात की नेट एक्झामिनेशन देऊन काय फायदा नाही, सेट एक्झामिनेशन देऊन फायदा नाही, एवढे मोठे प्राध्यापक भरती होत नाही किंवा प्राध्यापकच असं नाही. मी नेहमी सांगितलंय तुम्हाला की नेट एक्झाम ही अपियर मध्ये पास होण्याची एक्झाम आहे. तुम्ही MSc पार्ट फर्स्ट पासून स्टडी करायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही लास्ट सेमिस्टर पर्यंत इतके मॅच्युअर होता तुम्ही 110% नेट परीक्षा पास करू शकता. माझ्यासारखा 70% मुलगा करत असेल तर तुमच्यासारखे हजारो मुले खूप टॅलेंटेड आहात. एका ठिकाणी बसून जर स्टडी केला तरी हे अवघड नाही. आता नेट एक्झामिनेशन तुम्ही पास झाला, मी नंतर एक एक स्टेपने पुढे जाणार आहे. मी त्याची शक्यता सांगतो की एक ऍज MSc स्टुडंट म्हणून हे का केलं पाहिजे. तुम्ही डोक्यातून काढून टाका की हे फक्त प्राध्यापक होण्यासाठीच असतं, असं नाही. प्राध्यापक हा 2% भाग आहे. नेट एक्झामिनेशन हे एक प्राऊड ऑनर असतो टू दॅट कॅन्डिडेट हु इज eager to do PhD at national institutes, ranked institute. IIT आहे, IISc आहे, इथे नेट JRF ची मुलं घेतली जातात, कारण त्याला JRF आहे 35,000 रुपये, 35,000. आणि दुसरा क्रमांक की एक सॅलरी मिळाल्यासारखं त्या कॅन्डिडेटला मिळते आणि PhD डिग्री सुद्धा मिळते विदाउट वेस्टिंग ए सिंगल रुपी ऑन अ केमिकल अँड ग्लासवेअर. त्याला स्वतःची खर्च करायची नाहीये. नॅशनल इन्स्टिट्यूट मध्ये जो काही त्याला पैसा मिळणार आहे 35,000 JRF, म्हणजे जो सुरुवातीचे 3 वर्ष आहे, 2 वर्षानंतर तुमचं SRF मध्ये कन्व्हर्जन होतं, नंतर अजून अमाऊंट वाढते. म्हणजे तुम्हाला एक स्टॅबिलिटी येते, एक नोकरी लागल्यासारखा भाग आहे. आणि जेव्हा तुम्ही ती नेट JRF घेऊन PhD कम्प्लीट करता IIT मध्ये, IISc बँगलोर मध्ये, सध्या आयसर मध्ये आणि युनिव्हर्सिटीज मध्ये, स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी असेल किंवा नॅशनल युनिव्हर्सिटीज असतील, इथे जर तुमची PhD झाली तर तुम्हाला फार्मास्युटिकल कंपनीमध्ये कमीत कमी माझ्या माहितीनुसार इफ यू आर एंटरिंग विथ PhDs इन अ फार्मास्युटिकल इंडस्ट्री ऍज अ क्वालिटी कंट्रोल अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट, तुम्हाला कमीत कमी 8 ते 10 लाख रुपयाचं पॅकेज मिळतं. आणि असे बरेचसे मुलं आपले YC मधून पास होऊन जॉबला आहेत, त्यांना आपण ऍज अ गेस्ट म्हणून पण बोलवलेलं आहे. कोण म्हणतं की फक्त प्राध्यापक झालं पाहिजे. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जर तुमचा ब्रेन तुम्ही कॅश केला तर तुम्हाला जेवढे तुम्ही तुमचा ब्रेन दाखवाल तेवढी तुमची इन्क्रीमेंट आहे. 30% इन्क्रीमेंट होते. कालच माझ्या आपल्या एका विद्यार्थ्याचा फोन आलेला, त्याचा अमाऊंट किती आहे माहितीये, त्याला सॅलरी 18 लाख पॅकेज आहे, त्याचं PhD झालेला आहे IIT मधून. तो सी फक्त एका अँगलने याला बघू नका. मी तर म्हणतो हा केमिस्ट्री सब्जेक्ट हा फार्मास्युटिकल साठीच बनलेला आहे. वर्ल्ड आय थिंक सेकंड रँक 2 नंबरला आपली इंडस्ट्री आहे, प्रोडक्शन इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्री. सो यू हॅव लॉट ऑफ स्कोप विथ दिस डिग्री JRF. हे कशासाठी की एक स्टॅबिलिटी मिळते आणि तुम्ही PhD चांगल्या इन्स्टिट्यूट मधून करू शकता, नॉलेजेबल इन्स्टिट्यूट मधून करू शकता.
त्याच्यानंतर पीएचडी तुम्ही केल्यानंतर नेटवरून पीएचडी केली, त्यानंतर तुम्ही पोस्टडॉक केलं. इफ यू वॉन्ट टू गो अब्रॉड यू हॅव लॉट ऑफ अपॉर्च्युनिटी अगेन. हे बघा, एका ठिकाणी बसून कुणीही तुम्हाला पैसे देणार नाही. काम ही कामच करावं लागतं, लक्षात. त्यामुळे तो कन्सेप्ट जर कोणाच्या डोक्यात असेल तर तो काढून टाका. फक्त एक अँगल ठेवू नका. याचे दोन अँगल्स आहेत, एक फार्मास्युटिकल सेक्टर आहे आणि एक अकॅडमिक सेक्टर आहे, बरोबर. आणि मी फोकस करेल की तुम्ही पहिले ती डिग्री कंप्लीट करा. ऍज तुम्हाला जी काही अर्लियर अपॉर्च्युनिटी मिळेल ती चूज करा, मग ते अकॅडमिशियन असेल अथवा इंडस्ट्री असेल, बरोबर आहे. बरेचसे मुलं सांगितले मी की एमएससी नंतर त्यांना असं वाटतं की 2-3 वर्ष जॉब करतात फार्मास्युटिकल. कालच मला एक रेफरन्स साठी एका मुलाचा फोन आलेला आपल्या ज्युनियरचा. तुमचा ज्युनियर असेल सुपर ज्युनियर, की सर मला आता पीएचडी करायचंय. मग त्या कंपनीत गेल्यानंतर लक्षात आलं की आपण कुठपर्यंत नुसतं बीकर घेणार आणि केमिकल घेणार. एका लेवल पर्यंत सॅच्युरेशन होतं. परंतु जर पुढे जायचं असेल, तुम्हाला टीम लीडर वगैरे व्हायचं असेल, क्वालिटी कंट्रोलचा हेड व्हायचा असेल, तर ते आस्क फॉर द पीएचडी. फक्त नेटवरून तुम्हाला थांबून चालणार नाही. यू हॅव टू गो फॉर पीएचडी डिग्री अँड देन यू विल गेट हाय. आणि बरेचसे मुलं म्हणतात इतकं शिक्षण घ्यायचं. हे बघा, पैसा पाहिजे तर शिक्षण पाहिजे आणि मेंदू पाहिजे, या दोन्ही गोष्टी पाहिजे. याला ऑप्शन नाही. आणि सगळं जग करतंय, बरोबर आहे. सगळ्या जगाकडे आहे म्हणल्यानंतर तुम्हाला कसे काही कोणी विचारतील. म्हणून मी तुम्हाला प्रिफरेबली सांगेल की हा एक चांगला मार्ग आहे टू हॅव द स्टॅबिलिटी with respect to JRF money, right? So okay, so I cleared ki why should we do this. Now let's go towards the syllabus of NET. I know that you are aware of this. So it's a physical chemistry, inorganic chemistry, organic chemistry. आता हा जो physical आहे, inorganic and organic, so these are core subjects. So most of the questions are from physical, inorganic and organic with equal number of questions. असं नाही ऑर्गॅनिकचे क्वेश्चन्स हे खूप असतात, असं नाहीये. जेवढे फिजिकलचे क्वेश्चन्स आहेत, तेवढेच इनऑर्गॅनिकचे क्वेश्चन्स आहेत, तेवढेच ऑर्गॅनिकचे क्वेश्चन्स आहेत. दुर्दैवाने मॅक्झिमम मुलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री पास आउट झाल्यामुळे मोस्ट ऑफ द स्टुडंट प्रिफर टू गो फॉर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बट देर इज इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ questions in NET and SET question paper with respect to all these three branches. आता जो खालचा आहे तो इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट आहे. कॅटलिसिस अँड ग्रीन केमिस्ट्री, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री, मेडिसिनल केमिस्ट्री, सुप्रामॉलिक्युलर केमिस्ट्री अँड केमिस्ट्री इन नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी. तर या हे जे शेवटचे दिसत आहे तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, दे आस्क यू अबाउट 1 to 2 questions, not more than that. So therefore it is confirmed that we will focus on physical chemistry, inorganic chemistry and organic chemistry, correct? But you will ask me, that's my branch is organic chemistry, so can I qualify with respect to only organic chemistry? So answer is no. You have to prepare your organic chemistry efficiently 100%. काय काय करायचं मी सांगेल तुम्हाला, परंतु जे मी सांगतोय करायला ते तुम्हाला 100% करावं लागेल, करेक्ट? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तुम्हाला 60 ते 70% करावं लागेल. समजा तुमचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, 100% ऑर्गॅनिक केमिस्ट्री यू हॅव टू डू बिकॉज युअर कोर सब्जेक्ट इज ऑर्गॅनिक, यू आर मास्टर इन दॅट, यू हॅव गुड नॉलेज, यू हॅव गुड अप्रोच टुवर्ड्स युअर स्पेशलायझेशन. Then if you ask inorganic chemistry, it should be about 60 to 65 or 60 to 70% inorganic आलं पाहिजे आणि physical 30 to 50% आलं पाहिजे. Then you will qualify your NET examination definitely, for sure, guaranteed सांगतो तुम्हाला. समजा तुमचं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री स्पेशलायझेशन आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री स्पेशलायझेशन आहे, तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री 100% केलं पाहिजे, कारण याचे सगळे क्वेश्चन तुम्हाला आलेच पाहिजेत. तेव्हा तुम्ही ऑर्गॅनिक साठी 60 ते 70 ला जाऊ शकता आणि फिजिकलला 30 ते 50 जाऊ शकता. सिमिलरली फिजिकल केमिस्ट्री पूर्ण आलं पाहिजे फिजिकलच्या मुलांना. त्यांना पूर्ण आल्यानंतर म्हणजे 100% तर कुणी करू शकत नाही, परंतु त्यातले सुद्धा एक 70 म्हणजे एक पर्टिक्युलर टॉपिक्स आहेत ते केले की तो 100% सिलेबस कव्हर झाला, बरोबर. सो इट मीन्स दॅट
इफ यू आर स्पेशलायझेशन इन फिजिकल केमिस्ट्री ऍज अ एमएससी स्टुडंट, तर हे तुमचं पूर्ण जेवण झालं. आणि हे जे इनऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिक आहे, इनऑर्गॅनिक लोणचं म्हणून वापरा, ऑर्गॅनिक पापड म्हणून वापरा, and vice versa. Correct? And suppose you have analytical chemistry as your background, then I would suggest you that analytical students should go with inorganic chemistry. कारण बऱ्याचशा अनालिटिकलच्या मुलांना ऑर्गॅनिकचा पण प्रॉब्लेम असतो. तर अनालिटिकलच्या मुलांनी इनऑर्गॅनिक सब्जेक्ट घेतला किंवा फिजिकल घेतला, मी सजेस्ट करेल तुम्ही इनऑर्गॅनिकला जा. अनालिटिकलचे 100% you do inorganic chemistry, whatever the topics are, I will discuss that. Then you go for physical chemistry, and then you go for organic chemistry. Correct? Because analytical chemistry is a brother of physical chemistry. Lot of instrumentation, lot of theories, lot of principles. Right? So it has a background of physical chemistry. So in this way, if you suppose you don't look at this rest of the topic, these 3 plus 2 5 topic, if you don't concentrate towards that, so it's okay. If you neglect those, even though you can qualify in NET examination. So it's confirmed that you have to concentrate on physical, inorganic, and organic. Correct? See, only interdisciplinary subject have only 2 or 3 questions. You can neglect that. Then important strategy for NET and set preparation with respect to chemistry. See, conceptual study of your syllabus. So I will suggest you are at MSc part 2, you are at the last semester, you have 6 months with you, then you do your conceptual study. जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसचा कन्सेप्च्युअल स्टडी करा. म्हणजे काय? उदाहरणार्थ तुम्हाला सिलेबस मध्ये आहे एक पॉइंट आहे एनर्जी लेवल्स इन क्वांटम केमिस्ट्री. करेक्ट? तो कन्सेप्ट पुरी शर्मा पटानियामध्ये खूप सुंदर दिलाय. जर तुम्ही त्या पुरी शर्मा पटानियामधला एनर्जी लेवल कन्सेप्ट पूर्णपणे व्यवस्थित वाचून काढला एकदा आणि त्याच्या मायक्रो नोट्स काढल्या, करेक्ट, तर तुम्हाला त्या कन्सेप्ट वरती कोणताही प्रश्न विचारला तुम्हाला येणार. तुम्ही जर ते पाठांतर जसं एक्झाम मध्ये पाठांतर करून तुम्ही लिहिता आणि मार्क कमवता, इट विल नॉट हेल्प यू. इफ यू डू कन्सेप्च्युअल स्टडी, देन अँड देन ओनली यू विल गेट नेट. आणि हे खूप अवघड नाही. या एज मध्ये इमॅजिनेशन पॉवर ही परमोच्च सीमेवरती असते. यू आर ऍट हाय पीक ऑफ इमॅजिनेशन. फक्त ती आपण योग्य पद्धतीने वापरली पाहिजे. आणि हे एका ठिकाणी बसून ग्रुपमध्ये करायचा भाग आहे. असं नाहीये की एकटाच करून, एखादाच असतो व्यक्ती की जो एकटा बसतो आणि करतो. माझ्यासारखा व्यक्ती तर ग्रुपमध्ये, आमचं एक ग्रुप सर्कल होतं, आम्ही ग्रुपमध्ये स्टडी करायचो, एकमेकांना कन्सेप्ट विचारून क्लिअर करून घ्यायचो. So conceptual study is very important. Then it's a problem oriented study. You should go for problem. Physical, problem oriented again. Inorganic, theory plus problem oriented. Organic, mostly problem oriented. पार्ट सी मध्ये तर ऑर्गॅनिकचे तुम्ही क्वेश्चन्स बघा, ते स्पेक्ट्रोस्कोपी, स्टेरिओकेमिस्ट्री, नेम रिएक्शन्स, रिएजंट्स याच्यावरती बेस्ड असतात. So you do problem oriented study, but for problem oriented study you should be very clear with your theory. If you understand the theory, you will understand subject 80%, and when you understand, when you go for problems, then your subject will be 100% clear. So approach should not be like this, that I'm taking thermodynamics, okay fine, I'm approaching towards entropy, this, okay, derivation is. But you should understand their concept and then you go for problems. ही सेट एक्झामिनेशन, नेट एक्झामिनेशन मध्ये थर्मोडायनेमिक्स टॉपिक मध्ये कोणते थेअरीचे क्वेश्चन्स विचारलेत आणि कोणते प्रॉब्लेम ओरिएंटेड आहे. मी तर सजेस्ट करेन पुरी शर्मा पटेने जर तुम्ही पूर्ण वाचून काढलं फिजिकलचं आणि त्याचे मायक्रो नोट्स बनवल्या, त्याचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, लिहून घ्या माझ्याकडून, तुम्ही सेट किंवा नेट एक्झामिनेशन पास होणार.
फिजिकल केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये तुम्ही जर पुरी शर्मा कालिया पूर्ण वाचून काढलं, श्रीवर अटकिन्स पूर्ण वाचून काढलं, त्याच्या मायक्रो नोट्स बनवल्या, किंवा सर एवढं पूर्ण वाचून होतं का? इच्छा तेथे मार्ग. काहीही होऊ शकतं जगाच्या पाठीवरती. इनऑर्गॅनिकला तुम्ही हे 2 बुक वापरल्यानंतर काय विचारणार होतो? काहीच विचारू शकत नाही एक्स्ट्रा. ऑर्गॅनिक मध्ये कॅरोथर वाचलं, क्लेडन वाचलं, त्याच्यानंतर हुईचं पुस्तक वाचलं, क्लेडन इज अ बायबल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. एक पहिल्या चॅप्टर पासून 58 चॅप्टर पर्यंत वाचून काढा. काय हरकत आहे? वाचायचं एकट्याला नाहीये, ग्रुपमध्ये वाचायचंय तुम्हाला आणि एकमेकांसोबत डिस्कशन करायचे. अरे मी पहिला टॉपिक वाचला, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, मला असं वाटलं की ह्या क्लेडन मध्ये अशा पद्धतीने डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, त्याच्या मी अशा पद्धतीने नोट्स काढलेले आहेत. मग तू काम कर, तू न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनला जा, तू इंडक्टिव्ह इफेक्टला जा, तू नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशनला जा, करेक्ट, तू रेट्रोसिंथेसिसला जा. तर अशा पद्धतीने ग्रुपमध्ये करायचं आहे. म्हणून मी म्हणतो की कन्सेप्च्युअल स्टडी, प्रॉब्लेम ओरिएंटेड स्टडी, मोस्टली अनालिसिस ऑफ प्रिव्हियस 10 इयर्स क्वेश्चन पेपर. बरोबर. हे बघा, केमिस्ट्री काय बदललेली नाहीये. जो काही नेट किंवा सेट 2010 ला झालेला आहे तोच सिलेबस आहे, आताही तोच सिलेबस आहे. केमिस्ट्री बदलणार नाहीये. तुम्हाला काही रिसर्च ओरिएंटेड कोणी क्वेश्चन विचारत नाही. जे काही आहे डिस्क्राइब्ड सिलेबस मध्ये त्याच्या बाहेर कुणीही जात नाही. त्यामुळे आय विल सजेस्ट यू की 10 इयर्स क्वेश्चन पेपर तुम्ही काढावे, त्याचं अनालिसिस करावं, कोणत्या टॉपिक वरती, डू स्टॅटिस्टिकल अनालिसिस ऑफ क्वेश्चन्स पर टॉपिक. सिलेबस मध्ये हा टॉपिक आहे, मी सांगतोय टॉपिक तुम्हाला. त्या टॉपिक मध्ये या 10 वर्षामध्ये कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज आहे हे लगेच कळू शकतो तुम्हाला. बघितल्या कळेल की हा क्वेश्चन कोणत्या टॉपिकचा आहे. तर असे तुम्ही हे नेटमध्ये जो काही सिलेबस आहे त्यांचे टॉपिक एका पेपरवरती काढा आणि त्या टॉपिक मध्ये कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज आहे तो प्रायोरिटीला घ्या, कोणत्या टॉपिकला कमी वेटेज आहे तो लास्ट प्रायोरिटीला घ्या. एक चार्ट बनवा आणि तुमच्या खोलीमध्ये लावून ठेवा. स्टिक दॅट चार्ट इन युअर रूम. Statistical analysis is very important before start of your net set preparation. Correct? Do revision once a day in a week. I would suggest Sunday. मी काय करायचो, संडेला रिव्हिजन करायचो. सोमवार पासून ते शुक्र शनिवार पर्यंत माझं ठरलेलं असायचं की मी कसं वाचणार आहे. आणि जे काही मी आठवडाभर वाचन केलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू सिलेबस, जे काही मी मायक्रो नोट्स काढलेले आहेत ते मी संडेला रिव्हिजन करायचो. आणि मग परत नेक्स्ट मंडेला पुढचा कन्सेप्ट हाती घ्यायचा. कसं करायचं ते सांगणार आहे, पण डू रिव्हिजन वन्स इन अ संडे. ऑलवेज स्टडी. इफ यू आर स्टडिंग टुडे विथ रिव्हिजन ऑफ येस्टरडे, ऑलवेज स्टडी टुडे विथ द रिव्हिजन ऑफ येस्टरडे. सांगितलं तुम्हाला. तुम्ही मंडेला अभ्यास केलेला आहे, आता ट्युसडेला पण स्टडी करता, पण मंडेला काय केलेलं आहे ते आधी वाचन करायचं आणि मग ट्युसडेला स्टडी करा. आता ट्युसडे वेन्सडेला गेलाय, वेन्सडे ओके, मंडे आणि ट्युसडेला काय झालंय ते आधी वाचन करा एक 15-20 मिनिटांमध्ये, आणि मग तुम्ही बुधवारी जे करणार आहात ते. अशा पद्धतीने तुम्ही शनिवारपर्यंत जाणार आहात आणि संडेला पूर्णपणे तुमच्या लक्षात येईल पटकन की आता हे अशा पद्धतीने आहे. बरोबर. येस. So net set preparation is I will call it as it is a weak study, not weak, weak, week. It's a weak study. बरोबर आहे. तसा आठवड्याचा बाजार असतो तसा एका दिवशी सर्व कन्सेप्ट एकत्रित तुम्हाला एका दिवशी आणायचे. I would suggest it's a Sunday. It will be a Sunday. Always study. Okay. Then collect question bank of each topic in the syllabus. नेटवरती गेला, गुगल वरती तुम्हाला भरपूर क्वेश्चन बँक मिळतील. एखाद्या तुम्ही कोचिंग सेंटरचे पण क्वेश्चन बँक विकत घेऊ शकताय. प्रायव्हेट देतात तुम्हाला 500 रुपये, 1000 रुपये. कलेक्ट करा क्वेश्चन बँक. देन इफ यू हॅव क्वेश्चन बँक, सॉल्व दोज क्वेश्चन बँक विथ रिस्पेक्ट टू इच टॉपिक. आता पहिला टॉपिक तुमचा तयार झालाय, थर्मोडायनामिक्स. बरोबर आहे. ओके, क्वेश्चन बँक सॉल्व करा. पहिला टॉपिक तुमचा जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, क्वेश्चन बँक सॉल्व करून बघा. आणि जेव्हा तुमचा पूर्ण स्टडी होईल या 3-4 महिन्यामध्ये, देन यू गो फॉर टेस्ट सिरीज.
correct? And to understand few concepts, you can have the video lectures on YouTube. Excellent lectures at YouTube worthy about net and set examination. Excellent lecture, YouTube and NPTL. Correct? So this is the strategy. Conceptual, problem oriented, 10 वर्षाचे question papers बघा, statistical analysis करा with respect to each topic, do revision once a day in a week, always study today with the revision of yesterday, and collect question bank of each topic in the syllabus. Go for test series when you finish your workout with the video lectures if you find difficulty. Correct? Now, how should we utilize a day for net set preparation? So I divided a day in 3 parts, which 2 parts एका दिवसामधला 2/3 हा मी मेजर टॉपिक घेईल. फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बरोबर, ऑर्गॅनिकच वाचत बसायचं नाहीये कंटिन्यू आठवडाभर. तर तुम्ही एका वीक मध्ये 2 टॉपिक घ्यायचे, एक ऑर्गॅनिकचा घ्यायचा, इनऑर्गॅनिकचा घ्यायचा. तर ऑर्गॅनिक तुमचं स्पेशलायझेशन असेल, इफ यू हॅव ऑर्गॅनिक ॲज अ स्पेशलायझेशन, तर देन टेक अ मेजर सब्जेक्ट फ्रॉम ऑर्गॅनिक केमिस्ट्री. अँड बाय थर्ड पार्ट आहे हा मायनर टॉपिक आहे. सपोज फॉर एन एक्झाम्पल इनऑर्गॅनिक. करेक्ट? सो एका दिवसामधला तुम्ही जो काय स्टडी करताय, एक 5 ते 6 तास किंवा 3 तास 2 तास जो काय असेल, त्यातला 2/3 भाग हा मेजर टॉपिक घ्यायचा ऑर्गॅनिकचा. कोणते टॉपिक मेजर असतील ते तुम्हाला सांगेल मी. आणि मायनर हा इनऑर्गॅनिकचा घ्यायचा. करेक्ट? ओके. सिलेक्ट मिनिमम 30 टॉपिक्स फ्रॉम द सिलेबस. जो काही नेटचा सिलेबस आहे त्यात ते तुम्ही 30 टॉपिक्स केले तर तुम्ही नेट एक्झामिनेशन पास होऊ शकता, मेरिट मध्ये येऊ शकता. जास्तीत जास्त 30 टॉपिक. सो दिस इज द एक्झामिनेशन ऑफ स्ट्रॅटेजीज विथ नॉलेज. Okay, it definitely you should have a science in front of you. Without science you cannot clear. With that you should have some art, some logic, or a strategy. Select 30 minimum topics from the syllabus. So this is how I would suggest you. See, inorganic chemistry, chemical periodicity, and so structural bonding हा syllabus आहे, सगळ्यांना माहिती आहे. Physical chemistry see, this is the syllabus and you have the syllabus in front of you. I think you downloaded. नसेल तर मी लेक्चर संपल्यानंतर ग्रुप मध्ये आपल्या हा सिलेबस ऍड करतो, गेटचा, सेटचा आणि नेटचा. हा सेम सिलेबस. ओके. फिजिकल केमिस्ट्री हे काय पीडीएफ आहेच ऑलरेडी सगळीकडे. ओके. नाव we will start with GATE examination, then we will go for NET examination, and lastly we will go for SET examination. Okay, so GATE examination. Why GATE examination is declared by IIT? For the fellowship in IITs, correct, and state public universities, central university. So you can register yourself for PhD course if you qualify GATE. जर तुम्ही गेट क्वालिफाय असाल तर IIT मध्ये, आयसर मध्ये, स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीज म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी, अशा स्टेट पब्लिक, करेक्ट, नॅशनल युनिव्हर्सिटीज, यू कॅन गो फॉर PhD programs there with the fellowships. Correct? So IIT conduct the GATE examination for the registration of PhD. Secondly, हिंदुस्तान पेट्रोलियम, ऑइल नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, ONGC, भारत सरकारच्या जेवढ्या काही केमिस्ट्री रिलेटेड कंपनीज आहेत त्या गेट वरून रिक्रुटमेंट करतात. लक्षात आलं? सो दोज people who are not interested in PhD, then who are not interested in academics, then you can go for GATE examination with good rank. चांगली रँक पाहिजे, नुसतं पास नाही होऊन चालणार, तिथे पण खूप चांगली रँक पाहिजे. खूप चांगली रँक आली तर तुम्हाला ONGC, हिंदुस्तान पेट्रोलियम ह्या ज्या काही भारत सरकारच्या कंपनीज आहेत तिथे चान्स मिळतो. असे माझे बरेचसे मित्र आहेत. सम्राट बावळ आहे, सुरेश पवार आहे, गजानन काळे,
these people are not preferring academic job, they go for the central government म्हणजे ONGC आणि हिंदुस्थान पेट्रोलियम, आणि खूप चांगले सॅलरीज आहेत. प्राध्यापकापेक्षा सुद्धा त्यांचे 1.5 पट सॅलरीज मोठे आहेत, बिकॉज ते केंद्र शासनाशी रिलेटेड आणि हाय काय म्हणतात त्याला इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये येतात. सो therefore they have very good salary with good technique of job. काय काय प्रिपरेशन केलं पाहिजे एक लक्षात घ्या, गेट एक्झामिनेशन मध्ये फिजिकल केमिस्ट्रीला फार महत्व, खूप जास्त वेटेज फिजिकल केमिस्ट्रीला गेट मध्ये असतं. आणि मी इथं तुम्हाला एक पुष्टी केलेली आहे, हे बघा पॉस्टुलेट्स ऑफ क्वांटम मेकॅनिक्स मध्ये पर्टिक्युलरली ऑपरेटर्स विचारले जातात, ऑपरेटर्स आपलं हे झालेले ऑपरेटर. त्याच्यानंतर डायरेक्ट ब्रॅकेट नोटेशन सुद्धा आहे, बरोबर. इनफायनाइट अँड फायनाइट स्क्वेअर वेल्स, कन्सेप्ट ऑफ टनलिंग पार्टिकल इन 1 डायमेन्शनल 2 डायमेन्शनल 3 डायमेन्शनल बॉक्स, आणि हे MSc पार्ट 2 ला झालेलं आहे तुम्हाला, बरोबर. हार्मोनिक ऑसिलेटर मध्ये हार्मोनिक आणि अनहार्मोनिक पोटेन्शियल्स, ते पोटेन्शियल वेल्स असतात त्याच्यावरती बरेच एक क्वेश्चन आहे. रोटेशनल मोमेंट मध्ये अँग्युलर मोमेंटम, रोटेशनल मोशन मध्ये WL कॅप असे. त्यानंतर हायड्रोजन लाईक ऍटम्स, याच्यावरती बऱ्यापैकी हायड्रोजन हे राहिलं माझं डार्क करायचं, हायड्रोजन अँड हायड्रोजन लाईक ऍटम्स यावरती पण फोकस असतो. रॅडियल डिस्ट्रीब्युशन फंक्शन MSc पार्ट 2 ला आहे, बरोबर आहे. इलेक्ट्रॉन स्पिन, पॉलिश एक्सक्लुजन प्रिन्सिपल हे MSc पार्ट 1 ला आहे, इनऑर्गॅनिक मध्ये पण आहे. स्लॅटर डिटर्मिनंट्स MSc पार्ट 2 ला आहे. अप्रॉक्सिमेशन मेथड MSc पार्ट 2 ला आहे. व्हॅरिएशन अँड पर्टर्बेशन सेक्युलर डिटर्मिनंट्स MSc पार्ट 2 ला आहे, करेक्ट. atomic units, molecular structure MSc पार्ट 1. बॉर्न ओपेनर एक अप्रॉक्सिमेशन कधी 1 ला पण असतं आणि 2 ला पण आहे. BBT आहे फिजिकल मध्ये, क्वांटम मध्ये. त्यानंतर लिनियर कॉम्बिनेशन ऑफ atomic ऑर्बिटल, हाऊ ऑर्बिटल्स कंबाईन अँड फॉर्म मॉलिक्युलर ऑर्बिटल. इनऑर्गॅनिकच्या भाषेमध्ये नाही, सिग्मा सिग्मा स्टार तसं नाही, विथ रिस्पेक्ट टू इक्वेशन्स त्याला आपण लिनियर कॉम्बिनेशन ऑफ atomic ऑर्बिटल्स टू फॉर्म मॉलिक्युलर ऑर्बिटल असं म्हणतो. हायब्रिड ऑर्बिटल्स sp3 sp2 sp3d2 sp3d3, but with respect to physical chemistry, correct. applications to H2 plus H2 एखादा क्वेश्चन असतो, MOT वरती 1-2 क्वेश्चन असतो. जर तुम्ही केअरफुली बघितलं तर क्वेश्चन्स कुठे कुठे आहेत माझ्या माहितीनुसार, जर तुम्ही MSc पार्ट 2 फिजिकलला असाल, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक साठी नाही, कारण त्यांना हे डिफिकल्ट जाऊ शकतं, आणि MSc पार्ट 2 चा सिलेबस आहे. ऑपरेटर्स, त्याच्यानंतर हार्मोनिक अनहार्मोनिक ऑसिलेटर्स, त्याच्यानंतर मॉलिक्युलर ऑर्बिटल्स हे त्याच्यावरती क्वेश्चन असतो, आणि MOT विथ रिस्पेक्ट टू फिजिकल याच्यावरती क्वेश्चन असतो. 3 ते 4 प्रश्न असतात. पायलेट्रॉन, येस हकेल मध्ये पायलेट्रॉन सिस्टीम वरती प्रश्न असतो. तर 4 क्वेश्चन्स हे ऑपरेटर्स, हार्मोनिक अनहार्मोनिक ऑसिलेटर्स, त्यानंतर हायड्रोजन लाईक ऍटम्स, करेक्ट, LCAO आणि पायलेट्रॉन सिस्टीम. कशातून वाचायचंय ते खाली दिलेलं आहे, सांगतो मी. बरोबर. क्वांटम केमिस्ट्री सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यात चांगलं बुक कोणतं क्वांटम केमिस्ट्रीसाठी? पुरी शर्मा पटानिया आणि RK प्रसाद. RK प्रसाद जर तुम्ही वापरलं तर हे सर्व पॉइंट्स तुम्हाला त्याच्यात दिसतील. ग्रुप थेरी, इन ग्रुप थेरी माझ्या माहितीनुसार आपल्याला ग्रुप थेरी नाहीये आपल्या सिलेबस मध्ये. आय डोंट नो की ह्या सेमिस्टरला ऍड केलंय किंवा नेक्स्ट काही चेंज झालेला सिलेबस, परंतु ग्रुप थेरी मध्ये तुम्हाला C2V C2H असे जे पॉइंट ग्रुप्स आहेत याच्यावरती प्रश्न असतात, पर्टिक्युलरली पॉइंट ग्रुप्स. एलिमेंट ऑफ सिमेट्री, एलिमेंट ऑफ सिमेट्री आणि पॉइंट ग्रुप वरती प्रश्न असतो ग्रुप थेरी मध्ये. स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये पॅनवेल मधून स्टडी करायचंय तुम्हाला स्पेक्ट्रोस्कोपी. क्वेश्चन कशावर असतात बघा, atomic स्पेक्ट्रोस्कोपी, RS कपलिंग, बरोबर. टर्म सिम्बॉल्स, त्याच्यामध्ये ग्राउंड टर्म सिम्बॉल्स असतील, बाकीचे टर्म सिम्बॉल्स असतील. स्पेक्ट्रल डिटेल्स,
आणि लाईन ब्रॉडनिंग. लाईन ब्रॉडनिंग का होत? जर इम्प्युरिटी असेल तर लाईन ब्रॉडनिंग होतं, जर इम्प्युरिटी नसेल तर शार्प पीक येतो. ऑर्गॅनिक मध्ये सुद्धा बघा, H1NMR काढला तर तुमच्याशी कधी शार्प पीक येणार नाही, असे पीक येतात. बिकॉज वी आर ह्युमन्स, वी हॅव एरर्स, त्यामुळे पीक ब्रॉडनिंग हा येतोच. कारण तुम्ही तयार केलेले कंपाऊंड यू इन्सर्ट इन द स्पेक्ट्रोस्कोपी. स्पेक्ट्रोस्कोपी आर द, आपण त्याला चष्मा म्हणतो माणसाचा, कंपाऊंड कुठला तयार झालेला आहे. मग अनेक चष्मे माणसांनी तयार केले, IR आहे, NMR आहे, करेक्ट, फ्लोरोसन्स स्पेक्ट्रोस्कोपी आहे, असे भरपूर चष्मे तयार केले आणि सगळ्या चष्म्यांचा वापर करून आपण आयडेंटिफाय करतो की हा कंपाऊंड तयार केला. दुर्दैवाने आपल्या डोळ्यामध्ये फक्त रेटिनॉलच आहे, स्पेक्ट्रोस्कोपिक नाहीये. स्पेक्ट्रोस्कोपी नसल्यामुळे आपल्याला सिंथेसाइज करावी लागेल. लाईन ब्रॉडनिंग वरती हमखास प्रश्न असतो. गायरोमॅग्नेटिक रेशो गामा याच्यावरती. सो स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये मागचा जो काही अभ्यास आपण केला 10 वर्षाचा, हे मागचे 10 इयर्सचा सिलेबसचा स्टडी करून हे डार्क केलेले, बरोबर. सो दीज आर द पॉइंट्स इन स्पेक्ट्रोस्कोपी. यू कॅन हॅव द स्क्रीनशॉट. इक्विलिब्रियम मध्ये पुरी शर्मा पटाण्यातून हा जो स्पेक्ट्रोस्कोपी आहे त्याच्यातून बॅनवेल बघून, पुरी शर्मा मध्ये चांगलं नाही दिलेलं, बॅनवेल मधून स्टडी करा. ग्रुप थेरी त्याच्यासाठी PK भट्टाचार्याचं पुस्तक आहे, PK भट्टाचार्य. अजून एक बुक आहे, मी ते खाली लिहिले, दाखवतो तुम्हाला. ऑसिलेट्स, सॉरी, क्वांटम केमिस्ट्री, RK प्रसाद, पुरी शर्मा पटाणी, सगळं मिळेल तुम्हाला. इक्विलिब्रियम, बऱ्यापैकी जे इक्विलिब्रियमचे क्वेश्चन्स मला आढळले ते गिब्स ड्यूहेम इक्वेशन आहे, गिब्स ड्यूहेम इक्वेशन, गिब्स ड्यूहेम मार्गुलस इक्वेशन, आयडियल नॉन आयडियल सोल्युशन्स, रॉल्ड्स लॉ, हेनरीज लॉ. एक्झाम्पल सांगितलं मी, थम्स अप डिपेंड्स अपॉन एव्हरी कोल्ड ड्रिंक डिपेंड्स अपॉन दिस लॉ, हेनरीज लॉ. नर्स्ट इक्वेशन, टेम्परेचर डिपेंडेंट इक्वेशन आहे, इट्स ऍप्लिकेशन, रिलेशनशिप ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड थर्मोडायनामिक क्वांटिटीज. इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे EMF, E0. आता EMF चा आणि थर्मोडायनामिक क्वांटिटी, EMF आणि गिब्स फ्री एनर्जीचं काय नातं आहे? EMF आणि हेल्महोल्ट्ज फ्री एनर्जीचं काय नातं आहे? EMF आणि एन्थाल्पीचं काय नातं आहे? EMF एंट्रॉपी, अशावरती क्वेश्चन विचारतात तुम्हाला. EMF आणि थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज बाकीच्या, यावरती क्वेश्चन बऱ्यापैकी विचारले. त्यानंतर ग्रँड कॅनॉनिकल एन्सेम्बल, स्टॅटिस्टिकल मध्ये झालेलं आहे, मी शिकवलं असेल तुम्हाला सेकंड सेमिस्टरला. ग्रँड कॅनॉनिकल एन्सेम्बल, कधी कधी बोल्ड डिस्ट्रीब्युशन लॉ याच्यावर पण प्रश्न विचारतात. तिथे एक राहिलं अंडरलाईन करायचं, पार्टिशन फंक्शन कुठे बघा, त्याच्यावर हा इथे पार्टिशन फंक्शन, रोटेशनल पार्टिशन फंक्शन, ट्रान्सलेशनल पार्टिशन फंक्शन, बाकीचे असे इलेक्ट्रॉनिक पार्टिशन फंक्शन, त्याच्यावरती प्रश्न असतो. थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज वरती पण एखादा प्रश्न, पण मेनली या जे मी अंडरलाईन केलेले आहेत, डार्क केलेले आहेत, यावरती प्रश्न असतात. कशातून स्टडी करायचा आहे हा? पुरी शर्मा पटानियामध्ये सर्व लिहिलेलं आहे, सर्व A to Z. You can go for Puri Sharma Patania and you can study ionic equilibrium from that topic. बरोबर. ऍक्टिव्हिटी फ्युगॅसिटी वरती पण प्रश्न असतो, केमिकल इक्विलिब्रिया वरती पण प्रश्न असतो, बरोबर. 10 वर्षाचा स्टडी केल्यामुळे फक्त त्या पॉइंट्सला मी स्टडी अंडरलाईन केले. तुम्हाला फक्त पास व्हायचे, सेट एक्झामिनेशन पास व्हायचे, समजा काटावर पास व्हायचे, एवढे जरी केलं तर तुम्ही पास व्हा. कायनेटिक्स, करेक्ट. त्याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ सॅडल पॉइंट हा सेकंड इयरला आहे, बरोबर. पॅरलल रिएक्शन, कॉन्झिक्युटिव्ह रिएक्शन, या जे आहे सेकंड इयरला आहे, किंवा सेमिस्टर 2 ला पण असू शकतात. आय थिंक इट इज, हा येस, सेमिस्टर 2 ला आहे केमिकल कायनेटिक्स. या पॅरलल कॉन्झिक्युटिव्ह रिएक्शन, पोटेन्शियल एनर्जी बॅरियर्स, है ना, डिफ्युजन कंट्रोल्ड रिएक्शन, कशा पद्धतीने, खूप सुंदर एक्झाम्पल्स आहेत ते. यावरती एक क्वेश्चन असतो, कायनेटिक आयसोटोप इफेक्ट, यावरती एक क्वेश्चन आहे. हा थर्ड, फोर्थ, मॅक्झिमम या पॉइंट्सवर प्रश्न विचारलेले आहेत मागच्या 10 वर्षांमध्ये. तुम्हाला असं नाही सांगत मी की तुम्ही जाऊन शोधा, हे शोधले आणि हे ते पॉइंट्स आहे, तुम्हाला फक्त पास व्हायचे. मेरिट मध्ये यायचं असेल तर तुम्हाला थोडेस यातून सुद्धा अजून पुढे जाऊन कन्सेप्ट स्टडी करावे लागते. एखाद्याला वेळ नाही, आता 2 महिनेच राहिले,
Okay, you can go for these points. बरोबर. Surface and interfaces. See, Bronner and Emmett Taylor isotherm, त्याला BET म्हणतो आपण. कशासाठी वापरतो BET? टू डिटरमाइन सरफेस एरिया. पर्टिक्युलरली फ्रेंडलिच आणि लँगमूर याचे फॉर्म्युलेज आहेत ना, ते फॉर्म्युले एका कागदावरती उतरून घ्या आणि त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. 1 ते 2 क्वेश्चन हमखास असतात. लँगमूर, फ्रेंडलिच, बीईटी. बरोबर. सरफेस कॅटलिस्ट, सरफेस टेन्शन वर एक असतं. सरफेस टेन्शन, बरोबर. आणि मायसिली. मायसिलीमध्ये हायड्रोफिलिक, फिलिक आणि हायड्रोफोबिक आपले डिटर्जंट, सर्फ एक्सेल हे वगैरे वगैरे जे काही डिटर्जंट्स आहेत ते मायसिलीज वरती डिपेंडंट नाही, आपण त्याला सर्फॅक्टंट असं म्हणतो. करेक्ट. परंतु मेनली मॅक्झिमम क्वेश्चन हा बीईटी वरती आढळतो, कारण इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टेक्निक for studying the physical appearance of any substance, mainly surface area with respect to catalysis. Langmuir, Friendlich, maybe. इनऑर्गॅनिक मध्ये मेन ग्रुप केमिस्ट्री, जास्त करून मेन ग्रुप केमिस्ट्री ज्यांचा इनऑर्गॅनिक आहे बघा, सेकंड इयरचे विद्यार्थी एमएससी इनऑर्गॅनिक, तुम्ही मेन ग्रुप स्टडी करा, पण त्यामध्ये पण रिएक्शन्स आणि स्ट्रक्चर स्टडी करा. कशाचे रिएक्शन्स? फॉस्फरसच्या रिएक्शन्स, त्याचे स्ट्रक्चर्स, सल्फरच्या रिएक्शन्स, त्याचे स्ट्रक्चर्स, पुन्हा इंडस्ट्रियल सिंथेसिस कंपाऊंड्स ऑफ मेन ग्रुप, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काही मेन ग्रुप एलिमेंटचं सिंथेसिस असतं, पर्टिक्युलरली सिस्प्लाटिन जे अँटी कॅन्सरस ड्रग आहे, अशा पद्धतीचे. करेक्ट. तर जे इंडस्ट्री सिंथेसिस कंपाऊंड आहेत फ्रॉम युअर पिरियडिक टेबल, मेनली डी ब्लॉक एलिमेंट्स, ते कंपाऊंड कोणकोणते त्याच्यावरती क्वेश्चन्स असतो. त्यानंतर लेविस, ब्रॉन्स्टेड, हार्ड अँड सॉफ्ट ऍसिड बेस आणि ऍसिड बेस कॅटलिसिस. इनऑर्गॅनिक मध्ये एवढी जरी पॉईंट केली, फॉस्फरस स्ट्रक्चर, फॉस्फरसच्या रिएक्शन, सल्फरचे स्ट्रक्चर, फक्त तुम्हाला मी सांगते काय, जास्तीत जास्त क्वेश्चन या पॉइंट्स वरती विचारलेले आहेत. ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे कोणते? सगळ्यांमध्ये डी ब्लॉक एलिमेंट, कारण हे डी ब्लॉक एलिमेंट जे आहे ते एस ब्लॉकचे पण प्रॉपर्टी दाखवतात आणि पी ब्लॉकचे पण प्रॉपर्टी दाखवतात, मधले आहेत ते, म्हणून त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हणतो. कोणते प्रश्न विचारतात तिथे? हा बघा, तनावे सुगॅनो डायग्राम, त्यावरती प्रॉब्लेम जे आहेत ना टीएनएस वरती, त्या डायग्राम्स वरती तुम्हाला एक्झाम्पल असतं. नेफ्लॉक्झेटिक इफेक्ट काय? त्याची सिरीज. राका पॅरामीटर, बरोबर. त्यानंतर हे रेदर अँड बेलर ट्विस्ट, हे मला आय डोंट थिंक सो की आपल्या सिलेबसला आहे, हा गेटच्या सिलेबसला आहे. हा एक तुम्हाला स्टडी करावा लागेल. कशात दिलंय? श्रीवर अटकिन्स मध्ये दिलंय. मेन ग्रुप श्रीवर अटकिन आणि पुरी शर्मा कालिया वापरायचे. मेन ग्रुप साठी पुरी शर्मा कालिया आणि श्रीवर अटकिन्स बस मेन ग्रुप साठी. ट्रान्झिशन एलिमेंट फक्त पुरी शर्मा कालिया वापरा. लॅन्थनाइड ऍक्टिनाइड वरती पण प्रश्न असतो, त्यात पर्टिक्युलर स्पेक्ट्रावरती असतो, त्याचे स्पेक्ट्रा, बरोबर. आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टीज कॅल्क्युलेशन, म्हणजे म्यू अनपेड असतील तर काय फॉर्म्युला, बरोबर. हो, लॅन्थनाइड ऍक्टिनाइड पूर्णपणे पुरी शर्मा कालियामध्ये खूप सुंदर दिली. ऑर्गॅनोमेटॅलिक, अजय कुमारचं बुक वापरायचं ऑर्गॅनोमेटॅलिक साठी, बरोबर. गेटमध्ये हा जास्त प्रश्न विचारले नाहीत, नेटमध्ये आहे, मी तिथं बोलेल. रेडिओ ऍक्टिव्हिटी, डिटेक्शन ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी, बीएससी चे बुक वापरायचे. रेडिओ ऍक्टिव्हिटीचे न्यूक्लिअर केमिस्ट्री मॅक्झिमम बीएससी च्या बुक्स मध्ये जेवढं दिलेलं आहे त्याच्या बाहेर प्रश्न विचारलेला जात नाही. तर तुम्हाला डिटेल्स मध्ये स्टडी करायचं असेल तर अर्निकरचं पुस्तक आहे, अर्निकर ARNIKAR, HV अर्निकर, त्यांचं बुक आहे, खूप सुंदर आहे. यू कॅन स्टडी रेडिओ ऍक्टिव्हिटी फ्रॉम दॅट. परंतु माझा एक अंदाज आहे की बीएससी पर्यंत रेडिओ ऍक्टिव्हिटी ठीक आहे, क्वालिफाईड गेट एक्झामिनेशन. बाय इनऑर्गॅनिक केमिस्ट, हुई पुस्तक, HUEEY, हुई. हा आहे ना, आयर्न, सोडियम आणि पोटॅशियम
पंप याच्यावरती एक प्रश्न असतो. त्यानंतर ट्रान्सपोर्ट सिस्टीम त्यावरती एक प्रश्न असतो. ऑक्सिजन बाइंडिंग एक प्रश्न असतो. आणि शेवटी हा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिएक्शन यावरती एक प्रश्न. कारण ह्या ह्युमन रिलेटेड प्रोसेस आहे. ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट, सोडियम पोटॅशियम पंप, प्रोस्थेटिक ग्रुप्स, हिम काय असतो, हिम आहे काय, प्रोस्थेटिक ग्रुप काय आहे, कशा पद्धतीनं सोडियम आणि पोटॅशियम पंप जर डिस्टर्ब झाला तर तुमचं डोकं दुखतं बघा. जेव्हा तुमचं डोकं दुखतं तेव्हा डॉक्टर काय देतो तुम्हाला, इलेक्ट्रॉल देतो. सोडियम आणि पोटॅशियमचं सोल्युशन असणार इलेक्ट्रॉल देतो. सोडियम पोटॅशियम पंप, ट्रान्सपोर्ट सिस्टीम, ऑक्सिजन बाइंडिंग सिस्टीम आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिएक्शन याच्यावरती मॅक्सिमम क्वेश्चन असतात. पण मेटल एन्झाइम एक नेट मध्ये असतात. मेटल एन्झाइम गेट मध्ये फार याला कमी वेटेज आहे, नेट मध्ये खूप चांगले वेटेज आहे बाह्य नार्निकला. सॉलिड्स वरती गेट मध्ये फार कमी प्रश्न विचारतात, परंतु नेट मध्ये प्रश्न विचारतात ऑन मिलर इंडायसेस, ब्रँक्स लॉ आणि त्याचे जे टाइप्स आहेत कंपाऊंडचे, दोज टाइप्स. एक मिनिट. ओके, स्क्रीन दिसते ना? दिसते सर. टाइप करा बरं. स्क्रीन दिसते? ओके, दिसते. ओके, आय होप की तुम्ही मला फार उपयोगाला ही येईल. मी तुम्हाला थोडक्यात सांगते कमी वेळेमध्ये कोणता अभ्यास करायचा. तर गेटमध्ये सॉलिड स्टेटला फार महत्व नाहीये, फक्त मिलर इंडायसेस, ब्रॅक्स लॉ वरती प्रश्न असतो. इन्स्ट्रुमेंटल मेथड्स मध्ये फ्लोरोसन्स हा अनालिटिकलचा पार्ट आहे. फ्लोरोसन्स, FTIR, त्यामध्ये इन्स्ट्रुमेंटेशन, प्रोसेस, सॉरी काय म्हणतात, इन्स्ट्रुमेंटेशन, वर्किंग आणि ऍप्लिकेशन. फ्लोरोसन्स स्पेक्ट्रोस्कोपी, FTIR स्पेक्ट्रोस्कोपी, त्यानंतर ॲटॉमिक ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी AAS, मॉसोबार स्पेक्ट्रोस्कोपी इनऑर्गॅनिक मध्ये आहे, EPR, मॉसोबार, परत XRD इनऑर्गॅनिक मध्ये आहे, त्याच्यावरती पण प्रश्न असतो. मागच्या 10 वर्षामध्ये या जो काही डार्क मी केलेला आहे याच्यावरती बऱ्यापैकी प्रश्न असतात. ऑर्गॅनिक सेक्शन मध्ये बघा, सिमेट्री ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, त्यानंतर ऑप्टिकल आयसोमेरिझम यावरती एक प्रश्न विचारतात. त्यानंतर हा ॲट्रोप आयसोमेरिझम आणि नेबरिंग ग्रुप ऑफ पार्टिसिपेशन यावरती प्रश्न असतो. नेट मध्ये असतो. नेट मध्ये या 3 पॉइंट आहेत, सिमेट्री ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि हा. नंतर रिएक्शन मेकॅनिझम मध्ये बघा, कायनेटिक्स with respect to organic, kinetics, identification of product intermediates, linear free energy relationship, that Hammett equation, Hammett आणि Taft equation जे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे बघा, त्याच ऑर्गॅनिकच्या मुलांना माहिती असेल, ते सेकंड इयरला आहे. बरोबर, खूप महत्वाचं आहे, त्याच्यावरती प्रश्न असतो. हा माझ्या दृष्टीने हे 2 पॉइंट महत्वाचे. ऑर्गॅनिक सिंथेसिस मध्ये जो सिंथेटिक पार्ट आहे, बुक्स मी सांगेल तुम्हाला, आहेत मी ते पूर्ण चार्ट बनवलाय त्याचा. तर निगेशी, कुमादा, हियामा, त्यानंतर सुजी ट्रोस्ट, ओलिफेनिक मेटाथेसिस आणि मॅक्मोरी या पॉइंट वरती क्वेश्चन विचारलेला आहे मॅक्झिमम वेळा. हे सुझुकी स्टिली हे आहेत ना, सुझुकी मायकल रिएक्शन, हेक रिएक्शन, सुझुकी कपलिंग रिएक्शन जी आहे तुमची, मारक रिएक्शन, याच्यावरती नेटमध्ये क्वेश्चन विचारले. बरोबर. आता ही जी माहिती घेतली मी, जे मुलं नेट क्वालिफाय झाले परंतु ऑर्गॅनिक बॅकग्राऊंडचे आहेत, बरोबर, त्यांच्याकडून हा डाटा मी घेतलेला आहे
की त्यांना विचारलं मी तुम्हाला काय वाटतंय की ऑर्गॅनिक मध्ये कोणकोणते प्रश्न विचारतात गेट मध्ये, ऑर्गॅनिकचा पार्ट विचारला तर गेटला कन्सिडर करतात. त्यांनी मला सांगितलं की आता माझं तर ऑर्गॅनिक बॅकग्राऊंड नाहीये, फिजिकल बॅकग्राऊंड आय नो काय काय करायचं, इनऑर्गॅनिक सुद्धा मला माहिती काय, ऑर्गॅनिक त्यांना विचारून मी हे घेतलेलं आहे. त्यामुळं इट इज 100% ट्रू. जे क्वालिफाय झालेले आहेत त्यांनी मला ही माहिती दिली. ॲटॉमिक इकॉनॉमी, ग्रीन केमिस्ट्री, बरोबर. त्यानंतर ऑर्गॅनो कॅटॅलिसिस यावरती प्रश्न विचारतात. त्यानंतर कार्बन हेटेरोॲटम्स, बॉन्ड फॉर्मिंग रिएक्शन. हे एवढं डार्क केलं म्हणजे हे पूर्ण घ्यायचं जिथपर्यंत सेंटेन्स येते कॉमा येईपर्यंत, बरोबर. आणि त्या प्रीलॉग, त्यानंतर फिल्किन मॉडेल्स आहेत, स्टेरिओ सिलेक्टिव्हिटी, रेजिओ सिलेक्टिव्हिटी, स्टेरिओ स्पेसिफिक रिएक्शन, करेक्ट, यावरती क्वेश्चन विचार. पेरिसायक्लिक अँड फोटोकेमिस्ट्री. फोटोकेमिस्ट्रीच्या खूप नोट्स आहेत इंटरनेटवर, वाटलं तर तुम्हाला फोटोकेमिस्ट्रीच्या नोट्स पण देऊ शकतो. आपले मुलं आहेत काही, त्यांच्याकडून घेऊन देऊ शकतो. केमिस्ट्रीच्या ऑलरेडी नोट्स आहेत त्यावर. पेरिसायक्लिक क्लेडन मध्ये पण छान दिलेलं आहे. पेरिसायक्लिकसाठी क्लेडन तुम्ही यूज करू शकता. हा, आता या टॉपिक मध्ये कशावरती फोकस असतो, वुडवर्ड हॉफमन रूल क्वेश्चन आहे. त्यानंतर मॅकॉम्बी रिएक्शन, नॉरिश टाइप 1 टाइप 2 क्लीवेज रिएक्शन. मला याचा पार्ट माहिती आहे, कारण आम्ही जेव्हा स्टडी करतो तेव्हा सुपरफिशियल याचा स्टडी केलेला आहे, ते डेप्थ मध्ये केलेलं नाही कारण माझा तो कोर सब्जेक्ट नाही. हेटेरोसायक्लिक कंपाऊंड मध्ये फार इम्फेसिस केलेला नाहीये गेट मध्ये, पण इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर नेट एक्झाम. बायोमॉलिक्युल्स, याच्यामध्ये केमिकल स्ट्रक्चर डिटर्मिनेशन ऑफ पेप्टाइड्स अँड प्रोटीन्स. लिपिड्स, स्टेरॉइड्स तर आजकाल पूर्ण गाजतंय. स्टेरॉइड्स काय काम असतं, स्टेरॉइडचं इन्फ्लेमेशन कमी करतात, शरीरातलं इन्फ्लेमेशन कमी करायचं सडन, त्याच्यासाठी स्टेरॉइड दिले जातात. म्हणजे गुडघा सुजला आहे, इन्फ्लेमेशन झाले लंग्स मध्ये, सूज आली आहे, स्टेरॉइडचे इंजेक्शन दिले कारण ते इन्फ्लेमेशन डाऊन करतात. परंतु त्याच्यासोबत इम्युनिटी पण पॉवर ते कमी करतात. आरबीसीज डब्ल्यूबीसीज ला अफेक्ट करतात. रक्तातून दिलं जातं, कोणतीही गोळी खाल्ली तर रक्तात उतरणार आहे, कोणतं इंजेक्शन दिलं तरी रक्तात उतरणार आहे, बरोबर आहे. जिथे जिथे सूज आली तिथे ब्लडच पोहोचवतो तुमचं ड्रग. स्टेरॉइड्स वरती खूप माणसाने संशोधन केलेलं आहे. as we go ahead we will continue, but in biomolecules lipids questions are mainly asked. Steroid हा R&D चा पार्ट आहे. In PhD lot of students take such a topic, त्याला आपण मॉड्युलेशन्स असं म्हणतो किंवा चेंजेस म्हणतो, तो भाग आहे. लिपिड्स लक्षात ठेवा. आणि हा केमिकल स्ट्रक्चर डिटर्मिनेशन ऑफ पेप्टाइड्स अँड प्रोटीन. नंतर एक्सपेरिमेंटल टेक्निक मध्ये ऑप्टिकल रोटेशन ऍप्लिकेशन ऑफ व्हेरियस क्रोमॅटोग्राफी टेक्निक, टीएलसी, कॉलम, एचपीएलसी, जीसी प्रश्न असतात. अॅनालिटिकल जे मुलं हे सॉल्व्ह करू शकतात, बरोबर. तर असा हा फोकस आहे. आता आपण नेट एक्झाम कडे जाऊ. नेट एक्झाम इफ यू वॉन्ट टू क्वालिफाय देन विच बुक्स आर यूज, कोणत्या टॉपिक वरती तुम्ही फोकस केला पाहिजे आणि कोणत्या बुक मधून वाचलं पाहिजे, बरोबर. याचा एक मी चार्ट बनवलाय, तुम्ही तो स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता सो दॅट इट विल हेल्प यू फ्रॉम वेअर टू रीड इट. आयुपीएससी नॉमेनक्लेचर 2 मार्कला एक क्वेश्चन विचारला जातो दरवर्षी फॉर 2 मार्क्स. बघा, क्वेश्चन फॉर 2 मार्क, क्वेश्चन फॉर 4 मार्क, टोटल मार्क्स, बुक्स, क्लेडन बायबल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. यातून तुम्ही आयुपीएससी नॉमेनक्लेचरसाठी क्लेडन वापरा. मागच्या वर्षी पण तुम्हाला मी सांगितलंय क्लेडन हे बुक चॅप्टर नंबर 5 ते 50 तुम्ही वाचून काढायला पाहिजे. धर्मग्रंथ आहे तो आपला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. डिस्ट्रीब्यूट करा टॉपिक तुमच्यामध्ये. क्लेडन टॉपिक 1 2 3 4 मी आधीच सांगितलंय तुम्हाला. किती मुलं आहात तुम्ही, 100 मुलं आहात. अहो 100 मुलं आणि टॉपिक 50, एका मुलामध्ये किती अर्धा टॉपिक येतो. एका दिवसामध्ये सुद्धा हे होऊ शकतं. तुम्ही आता सेकंड इयरला आहात, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज वापरू शकतो. पण टॉपिक नंबर 5 पासून ते टॉपिक नंबर 50 पर्यंत मेन क्लेडन आहे. स्टडी करा. आयुपीएससी पार्ट आहे क्लेडन मध्ये.
तो आयपीसी पार्ट तुम्हाला करायचे. एक क्वेश्चन अक्षरशः कॉपी पेस्ट असतो क्लेटन मधला. बरोबर. प्रिन्सिपल ऑफ स्टिरियोकेमिस्ट्री एक क्वेश्चन 2 मार्काला असतो आणि एक क्वेश्चन 4 मार्काला असतो. बेसिक साठी पीएसएलसी वापरा, ऍडव्हान्स साठी नासीपुरी बुक वापरा. आणि हे ई बुक्स सुद्धा नेटमध्ये नेटवरती अवेलेबल आहे. ई बुक क्लेडन पण आहे, पीएसएलसी पण आहे, नासीपुरी पण आहे. आठवते तुम्हाला मी सगळ्यांना पेनड्राईव्ह घ्यायला सांगितलं होतं त्या रेफरन्स बुक्स कलेक्ट करण्यासाठी. किती रेफरन्स बुक कलेक्ट केले तुम्ही विचारा तुम्ही स्वतःला. नसतील केले यू डू कलेक्ट इट. अरोमॅटिसिटी एक क्वेश्चन 2 मार्काला विचारलं. बरोबर. क्लेडन प्रिफर क्लेडन. बरोबर. ऑर्गॅनिक रिएक्शन इंटरमिडिएट चौथा पॉइंट की जो नेट मध्ये फार महत्वाचा. ऑर्गॅनिक रिएक्शन इंटरमिडिएट नेम रिएक्शन 4 क्वेश्चन विचारले जातात 2 मार्कासाठी आणि 4 क्वेश्चन्स 4 मार्कासाठी विचारले जातात. म्हणजे नेम रिएक्शन्सला किती महत्व आहे. नेम रिएक्शन्स आणि ऑर्गॅनिक रिएक्शन इंटरमिडिएट. कारण तुमचं ऑर्गॅनिक सिंथेसिस हेट्रोसायक्लिक सिंथेसिस हा पूर्ण डिपेंडंट आहे नेम रिएक्शन्स. कंडेन्सेशन रिएक्शन करेक्ट नोव्हेंजेला आहे, नंतर सुझुकी मायरा रिएक्शन आहे, हेक रिएक्शन आहे, भरपूर रिएक्शन्स आहेत. तर नेम रिएक्शन तुम्हाला तोंडपाठ असल्या पाहिजेत. आता हे ऑर्गॅनिक इंटरमिडिएट्स आणि नेम रिएक्शन तुम्हाला हा 24 मार्काचा आहे. कुठून वाचायचंय? कॅरोथर. कॅरोथर मध्ये टोटल किती चॅप्टर्स आहेत? आय थिंक किती 8 टॉपिक आहे. त्यापैकी 4, 5 आणि 7 याच्यासाठी वाचायचं. नान्स हे नेम रिएक्शन साठी. हे जे ना 4, 5 आणि 7 4, 5, 7 these are for organic reaction intermediate. जी जॅकली आम्ही वापरले हे बुक. काही रिएक्शन्स मी स्वतः केलेले आहेत. नेम रिएक्शन साठी खूप चांगलं पुस्तक आहे जी जॅकली. आता हा जर तुम्हाला चौथा पॉइंट हे 24 मार्क्स जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्हाला क्लेडन वाचलं पाहिजे. कारण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन कळलं पाहिजे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कळलं पाहिजे, इलेक्ट्रोफाइल कळला पाहिजे, न्यूक्लियोफाइल कळला पाहिजे, मेकॅनिझम ऑफ रिएक्शन डिझाईन करता आली पाहिजे. when you design when you do mechanism ना तुम्हाला या प्रोसेस पुढच्या आरामात येऊ शकते. म्हणून म्हणतो की क्लेडन पासून सुरुवात. आताही वाचायला घेतलं तुम्ही येत्या 6 महिन्यामध्ये नेट क्लिअर होऊ शकता. आम्हीही असाच अभ्यास केलेला आहे. परंतु इच्छा पाहिजे तो कॅरोथर येतो. जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री त्याच्यावरती 4 क्वेश्चन्स असतात अंदाजे फॉर 8 मार्क्स. क्लेडन वापर कारण खूप सुंदर येईल क्लेडन मध्ये. जनरल ऑर्गॅनिक इंडक्टिव्ह इफेक्ट काय, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट काय, निगेटिव्हिटी काय असते, बरोबर आहे. कोणता इलेक्ट्रोफाइल म्हणून ऍक्ट होऊ शकतो, कोणता न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होऊ शकतो, कोण प्रोटॉन काढून घेतो, कोणता बेस्ट ऍसिड आहे, नेबर ग्रुप पार्टिसिपेशन माहिती आहे. ओटीएस ग्रुप असतो तो पटकन निघून जातो, काय जातो वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे एक जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री जनरल जे आहे त्यामध्ये अरोमॅटिक सॉरी न्यूक्लियोफिलिक, इलेक्ट्रोफिलिक, इंडक्टिव्ह, इलेक्ट्रोमेरिक या गोष्टी त्या मेकॅनिझम डिझाईन करण्याशी रिलेटेड असतात. 8 मार्क्स जीओसी वरती. नेट वरती युट्यूब वरती खूप सुंदर व्हिडिओ आहेत जीओसीचे, ते तुम्ही ऐका जरूर. अफलातून लेक्चर्स आहे. थोडं थोडं जर तुम्ही ऐकत गेलात ना यू विल क्लिअर युअर जीओसी. पण युट्यूब इज नाउ अ मास्टर ऑफ रेफरन्स बुक. सर्व काय हवे बेस्ट टीचर्स आर प्रेझेंट ऑन युट्यूब. सो आय प्रिफर क्लेडन. स्पेक्ट्रोस्कोपी 4 questions for 2 marks. Organic spectroscopy 4 questions for 4 marks. So it's 24 marks. पाविया वापरा, पीएसएलसी वापरा, एलडीएस यादव हे बुक वापरा. तुम्हाला स्पेक्ट्रोस्कोपीचा सगळा पार्ट या बुक मध्ये आहे. बरोबर. अरे 4 क्वेश्चन तुम्हाला आता क्वेश्चन पेपरचे अनालिसिस कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले. 2 मार्काचे कोणते क्वेश्चन आहेत. आता तर काही शिकवू शकत नाही आपण कारण आता तुम्हाला ते मार्क दाखवू शकतो. यू कॅन डू दिस होमवर्क. क्वेश्चन पेपर्स घ्या तुम्हाला अंदाज येईल अरे स्पेक्ट्रोस्कोपी होते असेच ठराविक प्रश्न विचारलेले आहेत. आणि हा पूर्ण तुम्हाला सिलेबस जो काही क्वेश्चन विचारलेले आहेत पॅटर्न त्याचे आन्सर्स
पाव्या PS कलसी LS यादव या बुक ते ऑथर्स आहेत सगळे भेटून जाईल सगळ्यांना माहिती पण असते ते तू वाचले पाहिजे. पेरिसायक्लिक 2 क्वेश्चन्स फॉर 2 मार्क आणि 2 क्वेश्चन फॉर 4 मार्क 12 मार्काचं पेरिसायक्लिक अंदाजे विचारलं जातं. क्लेडन किंवा दुसरं कोणतंही बुक तुम्ही वापरू शकता. तुम्ही तुमच्या ऑर्गॅनिकच्या गुरूंना विचारू शकता. चव्हाण सरांना विचारा, अवधूत कदम सर आहेत, सेट क्वालिफाय आहेत चव्हाण सर, माय गुरु अवधूत कदम मित्र आहे. विचारा तुम्ही पेरिसायक्लिकचं कोणतं पुस्तक वाचायचंय, क्वेश्चन पेपर्स मध्ये कोणत्या क्वेश्चन्स वरती इम्फॅसिस केलाय, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की पेरिसायक्लिक मध्ये एक्झॅक्ट काय वाचायचं. क्वेश्चन पेपर अनालिसिस केल्याशिवाय आपण ओरिएंटेड होऊ शकत नाही. शेवटी आपल्या एक्झाम तिथं नॉलेज मिळवण्यासाठी PhD आहे, तुम्हाला एक्झाम क्वालिफाय करायचं. इट्स ओरिएंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रिफर क्वेश्चन बँक सॉरी क्वेश्चन पेपर लास्ट 10 year क्वेश्चन पेपर. सो पेरिसायक्लिक. एरोमॅटिसिटी अगेन क्लेडन, एक क्वेश्चन 2 मार्कासाठी. You can go for Claydon. Reagents, very important. बरोबर, प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट कोण करतो, देतो कोण, वगैरे वगैरे. जगदंबा सिंग, नानजाय. Or you can go to any organic chemistry teacher. He or she will definitely tell you which book is should be read for. Reagents आणि त्यांनी वारंवार सांगितले पण असते. परंतु तुम्ही आता स्टॅटिस्टिकल अनालिसिस केलं आणि म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की एम्फेसिस जोर कुठे द्यायचा आहे क्वालिफाय होण्यासाठी. हेट्रोसायक्लिक 2 questions, this is 1 question 8 mark जगदंबा सिंग. or any other book you can go for. पण माझ्या दृष्टीने हे बुक मी लिहिलेले आहे. नेट क्वालिफाय झालेली मुलं आहेत ऑर्गॅनिक मधून, त्यांच्याकडून ही माहिती गोळा केली की कोणता टॉपिक महत्वाचा आहे. बरोबर, बिकॉज दे आर रिसेंट. सो देअरफॉर ऑन द बेसिस ऑफ देअर सेइंग्स मी हा चार्ट बनवलाय. बरोबर, नॅचरल प्रोडक्ट खूप आपल्या मते लास्ट सेमिस्टरला आहे, खूप मोठा टॉपिक आहे नॅचरल प्रोडक्ट, व्हेरी बिग टॉपिक. एक क्वेश्चन विचारला जातो 4 मार्क. आणि गो फॉर नोट्स, ज्या तुमच्या आपल्या कॉलेजमध्ये नोट्स तुम्हाला मिळतील सरांकडून, त्या तुम्ही प्रिफर करा. इट इज मोर दॅन सफिशियंट. ओके, दिस इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आय थिंक स्क्रीनशॉट काढून घेतला असेल तुम्ही. Now it's inorganic chemistry. Chemical periodicity, 1 question for 2 mark. 4 questions, sorry, 1 question for 8 marks साठी periodic chemical periodicity विचारला जातो. सगळ्यात सोपं पुरी शर्मा कालिया आणि श्रीवर अटकी. जिथे जिथे पुरी शर्मा कालिया आणि श्रीवर अटकीमध्ये हा केमिकल पिरियडिसिटी आहे शोधा आणि त्याच्या मायक्रो नोट्स बनवा. परंतु मायक्रो नोट्स बनवण्यासाठी क्वेश्चन पेपरला जा. केमिकल पिरियडिसिटी मध्ये कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत तुमच्या लक्षात येईल. मग क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला पुरी शर्मा कालिया आणि श्रीवर अटकी मधून त्या रिलेटेड नोट्स काढता येतील. कोऑर्डिनेशन केमिस्ट्री, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट केमिस्ट्री. या कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीला आणि ऑर्गॅनिक मेटॅलिक केमिस्ट्रीला सगळ्यात जास्त महत्व आहे. लॉट ऑफ एम्फॅसिस इज गिवन ऑन 2 and 3. Coordination chemistry, they ask 4 questions for 2 and 2 questions for 4 marks. 16 mark topic. You go for Ajay Kumar book. I know we also use this book, Ajay Kumar. Correct? Then organometallic, today also they use this book. I also asked the recent students. They say yes, sir, we also do use Ajay Kumar, and I also use organometallic chemistry. Ask metal clusters. 3 questions, 2 mark, 3 questions, 4 mark. So 18 mark section is from organometallic chemistry. Ajay Kumar. Again, it's more than sufficient. You will find every aspect of organometallic from this book. Even also coordination chemistry. When? So you understand this. If you studied coordination and organometallic, you will succeed. 16 plus 18. So it is 25% mark. Go for Ajay Kumar book. Main group elements. It's a very hectic topic. A lot of reactions, mechanisms,
I also find it very difficult because those students who are not keeping their memory with respect to their diagrams, they will not remember. पाठांतराचा विषय नाही हा. मगिंग जे करतात त्यांना लक्षात राहू शकते, परंतु वेटेज बघा 30 मार्क्स आहे. तेव्हा मेन ग्रुप मध्ये सगळ्यांना माहिती मेन ग्रुप एलिमेंट कोण आहे. पूर्ण पेरियडिक टेबल त्यामध्ये पी ब्लॉक वरती मॅक्सिमम प्रश्न असतात. पी ब्लॉक मध्ये बरोबर काय काय प्रश्न असतात त्याच्यामध्ये लिहिलं नाही मी तुम्हाला सांगतो. पी ब्लॉक मध्ये मेन ग्रुप मध्ये स्ट्रक्चर्स अँड रिएक्शन, ऑर्गॅनोमेटॅलिक मध्ये ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन, रिडक्टिव्ह इलिमिनेशन, मायग्रेशन इलिमिनेशन और इन्सर्शन. ऑर्गॅनोमेटॅलिक मध्ये घेतलंय का बघ. ऑर्गॅनोमेटॅलिक ऍडिटिव्ह, ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन हा एक पॉइंट, रिडक्टिव्ह इलिमिनेशन, थर्ड पॉइंट मायग्रेटरी इलिमिनेशन और इन्सर्शन. लक्षात. येस. कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये दे आस्क डी ब्लॉक स्ट्रक्चर्स, आइसोमर्स, रिएक्शन मेकॅनिझम. झालं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, काहीच डिफिकल्ट नाही. व्हेस्पर थे VSEPR व्हेस्पर, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन. 1 क्वेश्चन विचारला जाते. H2O अमोनिया अँड सो 2 मार्क. पुरी शर्मा कालिया, श्रीवर अटके, मोर दॅन सफिशियंट. Concepts of acids and bases, 1 or 2 questions for 2 mark. 1 question for 4 mark. So it's 8. कॅथरीन ई हाऊसक्राफ्ट हे बुक आहे, ऑथर आहे हा, किंवा पुरी शर्मा कालिया. हे दोघांचं कॉम्बिनेशन करा, you will get the mark. Bioinorganic 4 questions for 2 mark and 4 questions for 4 mark. So it's 12 mark bioinorganic. जेम्स हुई हा थोडासा डिफिकल्ट बुक आहे, परंतु सोपा आहे वाचायला. आणि अजय कुमार, यू कॅन यूज दिस बायोइनॉर्गॅनिक. बरोबर. तर बायोइनॉर्गॅनिक मध्ये एन्झाईम्स वरती नेटला प्रश्न असतात. मेटॅलो एन्झाईम आणि मेटॅलो प्रोटीन्स. त्यानंतर प्रोसेसेस, ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट, मेटल ट्रान्सपोर्ट आणि सोडियम पोटॅशियम पंप. त्यानंतर रिएक्शन्स इन एन्झामॅटिक रिएक्शन्स वरती प्रश्न असतात. करेक्ट. दिस इज बायोइनॉर्गॅनिक. नाउ इनऑर्गॅनिक स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये EPR वरती आणि मॉसोबार वरती प्रश्न असतात. 4 क्वेश्चन्स, 2 क्वेश्चन्स 4, 16 साठी विचारला जातो. पुरी शर्मा कालिया, श्रीवर अटकीस. किंवा माझ्या दृष्टीने हे 2 आहेत. तुम्ही सरांना विचारू शकता की गणेश सरांना विचारा. इनऑर्गॅनिक स्पेक्ट्रोस्कोपीसाठी अजून कोणतं बुक असेल, यू कॅन प्रिफर दॅट बुक ऑल्सो. Now let's go towards physical chemistry. मला पहिले सांगितलं फिजिकल केमिस्ट्री मध्ये पुरी शर्मा पटानिया पूर्ण जर केलं तुम्ही, तर तुम्ही फिजिकल केमिस्ट्री मध्ये नेट पास झालात म्हणून समजा. एक पुस्तक बायबल आहे, थोडक्यामध्ये इंडियन बायबल आहे, इंडियन ऑथर आहे, पण खूप सुंदर सोप्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. क्वांटम केमिस्ट्रीचे 16 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहेत. 2 क्वेश्चन असतात, बरोबर. 3 क्वेश्चन 4 मार्क्सचे. काय काय विचारलं जातं त्यामध्ये? एनर्जी लेवल्स, ऑपरेटर्स, आयगेन फंक्शन, आयगेन व्हॅल्यू, ऑर्थोगोनॅलिटी, ऑर्थोनॉर्मॅलिटी, हायड्रोजन ऍटमचं क्वांटम केमिस्ट्री. बस, त्याच्या पुढे तुम्ही विचारत नाही. पुरी शर्मा पटानिया प्रिफर करा, परंतु पुरी शर्मा पटानियापेक्षा RK प्रसाद प्रिफर करा असं मी म्हणतो. डोनाल्ड मॅक्युरी पण आहे, आय वुड सजेस्ट RK प्रसाद. हे बुक मला सावंत मॅडमनी सांगितलेलं, सजेस्ट केलं त्यावेळेस मी आपल्या कॉलेजमध्ये होतो क्वांटम केमिस्ट्री शिकवण्यासाठी. त्यावेळेस मला मॅडमनी हे बुक रेफर करायला सांगितलं. इट्स अ व्हेरी गुड बुक, RK प्रसाद.
आणि मला आर के प्रसाद मध्ये बऱ्यापैकी सर्व पॉइंट्स आढळले जे नेटसाठी सध्या मागच्या पण मी हा नेटचा पेपर घेतला पाहिला मी बऱ्यापैकी आर के प्रसाद मधून आहे बऱ्यापैकी म्हणजे 95%. केमिकल थर्मोडायनेमिक्स 4 क्वेश्चन्स फॉर 2 मार्क. एन्थाल्पी, गिव्स फ्री एनर्जी, एंट्रॉपी, रेसिड्युअल एंट्रॉपी, केमिकल पोटेन्शियल, इथे ते प्रश्न 4 मार्क्सचे क्वेश्चन. इथे प्रॉब्लेम कारण पार्ट सी आहे ना. फिजिकल केमिस्ट्री जो पार्ट सी आहे बरोबर. साधारणपणे किती क्वेश्चन्स असतात? साधारणपणे 20 क्वेश्चन असतात फिजिकल केमिस्ट्री. 20 फिजिकल, 20 इनऑर्गॅनिक आणि 20 ऑर्गॅनिक. पण पार्ट सी फिजिकलचं प्रॉब्लेम ओरिएंटेड असतं. म्हणून तुम्हाला सांगितलं फिजिकल केमिस्ट्रीच्या मुलांनी प्रॉब्लेम ओरिएंटेड स्टडी करायला पाहिजे. तुम्हाला डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे का? आधी थेरी वाचायची बाळा आणि मग प्रॉब्लेमला जायचं. केमिकल थर्मोडायनेमिक्स पूर्ण थेरी वाच. आणि जे पुरी शर्मा पटानियामध्ये समजा केमिकल थर्मोडायनेमिक्स आहे एक्सरसाइज मध्ये जे प्रॉब्लेम दिले ते सॉल्व्ह करा. यू विल गेट गुड सक्सेस. माझा मित्र आहे समीर शेख. त्याने मला सांगितलं की केमिकल थर्मोडायनेमिक्स पुरी शर्मा पटानियाचे जे लास्ट एक्सरसाइज आहे त्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तुम्हाला बऱ्यापैकी हे 2 क्वेश्चन्स येतील. फार अवघड नाहीये, रिलेटेड आहेत. गिव्स फ्री एनर्जी, एंट्रॉपी, हेल्महोल्ट्ज फ्री एनर्जी आणि केमिकल पोटेन्शियल म्हणजे पार्शियल मोलर प्रॉपर्टीज त्यावर. केमिकल कायनेटिक्स बरोबर. केमिकल कायनेटिक्स मध्ये 3 क्वेश्चन विचारले जातात. हे जे क्वेश्चन्स आहेत 3 हे बीएससी बेस्ड क्वेश्चन्स आहेत. रेट ऑफ रिएक्शन, रेट लॉ, ऑर्डर ऑफ रिएक्शन, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिएक्शन, पॅरलल रिएक्शन, कॉन्झिक्युटिव्ह रिएक्शन. करेक्ट. 2 क्वेश्चन मात्र हे यापैकी एक असतो तो स्टडी स्टेट अप्रॉक्सिमेशन वर बऱ्यापैकी विचारलेला असतो. स्टडी स्टेट अप्रॉक्सिमेशन म्हणजे त्यातले डिराइव्ह करायला नाही विचारणार तुम्हाला, परंतु जो K-1 आहे, के आहे बरोबर. स्टडी स्टेट अप्रॉक्सिमेशन हे के.एल. कपूर मध्ये खूप चांगले दिले. के.एल. कपूर, कीथ लॅडलर. हे के.एल. कपूर मला सांगितलेलं महानवर मॅडमनी सांगितलेलं त्यावेळेस. के.एल. कपूर, कीथ लॅडलर आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये यूज केलेलं. पुरी शर्मा पटानिया हे तर आहेच, आम्ही पण वापरले. सो प्रॉब्लेम स्टडी स्टेट अप्रॉक्सिमेशन आणि बाकीचे केमिकल कायनेटिक्सचे प्रॉब्लेम, 2 प्रॉब्लेम तुमचे केमिकल कायनेटिक्स आढळणार तुम्हाला. बरोबर. फिजिकल केमिस्ट्रीचा डायरेक्ट क्वेश्चन असतो त्यांचा पार्ट सी मध्ये, फक्त आपण सॉल्व्ह करत नाही. तुम्हाला अवघड वाटतं ते. म्हणजे एक टॉपिक एक क्वेश्चन असतो फिजिकलचा. क्वांटम वरती 1 क्वेश्चन, तर म्हणजे 3 क्वेश्चन डायरेक्ट. केमिकल काय 2 क्वेश्चन असतातच. केमिकल कायनेटिक्स 2 क्वेश्चन असतात. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये तसं नाही. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये पार्ट सी मध्ये तुम्हाला स्टेरिओ प्लस स्पेक्ट्रोस्कोपी प्लस रिएजंट्स असे मिक्स टॉपिकचे क्वेश्चन असतात. परंतु फिजिकल आणि इनऑर्गॅनिक मध्ये एका टॉपिकला डायरेक्ट क्वेश्चन 2-3 काय असतील तेवढे. ग्रुप थेरी माझ्या दृष्टीनं मी याला पार्ट सी ला महत्व देत नाही, कारण इट्स व्हेरी डिफिकल्ट टू सॉल्व्ह ग्रुप थेरी क्वेश्चन्स ऍट पार्ट सी. म्हणून मी सजेस्ट करेल की पार्ट सी चा ग्रुप थेरीला जाऊ नका तुम्ही. परंतु जो पार्ट बी मध्ये विचारला जातात विशेषतः पॉइंट ग्रुप्स, बस C2B, C2H पॉइंट ग्रुप. त्याला भट्टाचार्याचं एक बुक आहे, भट्टाचार्याचं, इंडियन ऑथर, इथं मी विसरलो लिहायचं. आणि एफ ए कॉटन आहेच. तर एफ ए कॉटन जर अंडरस्टँड नाही झालं तर P.K. भट्टाचार्य हे बुक वापरा. खूप सुंदर बुक आहे आणि खूप चांगलं क्वेश्चन तुम्हाला अत्यंत सोपे. अगदी तिथं चार्ट दिलेला आहे, तो चार्ट जरी पाठ केला तरी चालेल. त्या चार्ट मध्ये तुम्हाला मॉलिक्युल अमोनियाचा कोणता ग्रुप आहे, वॉटरचा कोणता आहे, कॅटायनचा कोणता, असे 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 ग्रुप चार्ट आहे. तो पाठ केला तरी जातो. त्यातले 2 तरी तुम्हाला मिळतील. बरोबर. पार्ट सी मध्ये जास्त मी महत्व दिलेलं नाही. सरफेस केमिस्ट्री 3 क्वेश्चन्स आहे. पुरी शर्मा पटानिया सरफेस केमिस्ट्री वाचा. लँड मुराट्स ऑप्शन, फ्रेंडली चार्ट्स ऑप्शन आणि बीईटी अगेन इथे क्वेश्चन विचारलेले आहे. सॉलिड स्टेट 3 क्वेश्चन्स. सॉलिड स्टेट मध्ये
हे जे क्वेश्चन विचारले जातात ते ब्रेवाइस इंडायसेस, मिलर इंडायसेस, प्लेन्स, लॅटाइस प्लेन्स, त्यानंतर ते अल्फा बीटा गॅमा अँगल्स, बरोबर. आणि या सॉलिड स्टेट साठी मी प्रिफर करतो तुम्हाला एबीसी ऑफ मॉडर्न केमिस्ट्री, जे 12वीचं बुक आहे. खूप सुंदर दिलाय. जर पूर्ण वाचलं तुम्ही ना, तुम्हाला हे 3 क्वेश्चन्स आरामात सॉल्व्ह होतील. बीएससीच्या बुक मध्ये एवढं थरली दिलेलं नाहीये ते. इतकं सुंदर एबीसी ऑफ मॉडर्न, एबीसी असं आहे ते, एबीसी ऑफ मॉडर्न केमिस्ट्री, हिमालय पब्लिकेशनचं बुक आहे. एक क्वेश्चन सॉलिड स्टेटचा विचारला जातो 4 मार्कासाठी, त्यासाठी पुरी शर्मा पटानिया यूज करा. कुठला क्वेश्चन आहे तो तुम्ही जरा शोधा क्वेश्चन बँक मध्ये, परंतु एक दरवर्षी विचारला जातो. हा जरी नाही आला तर हे येतील. इलेक्ट्रोकेमिस्ट्री 4 क्वेश्चन्स. 11वी 11th पासून बीएससी पर्यंत जो काही सिलेबस आहे आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीचा, तो खूप झाला. हे 4 क्वेश्चन्स येण्यासाठी. हे 2 क्वेश्चन्स आहेत. याच्यासाठी तुम्हाला एमएससी पार्ट 1 आणि 2 जो काही इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे तो खूप झाला. मला आरामात हे सेकंड इयरच पण इलेक्ट्रोकेमिस्ट्री वाचायची गरज नाही. त्याच्यासाठी केएल कपूर वाचा, मी पण यातून स्टडी केलेला आहे बराचसा. पुरी शर्मा पटानिया तर वाचलेलंच आहे. इट्स व्हेरी वेल अँड गुड डिस्क्राईब इन दिस 2 बुक्स. पण तिथे 2 क्वेश्चन्स आहेत, अगेन प्रॉब्लेम्स असतात, बरोबर. सेल्स दिले जातात. ईएमएफ तिथे तर तुम्हाला फार सोपं विचारलं जातं. ऑक्सिडेशन काय, रिडक्शन काय, सेल दिलेलं जातं. एक साल्ट ब्रिज दिलेला असतो, विदाउट साल्ट ब्रिज दिलेला असतं. खूप जबरदस्त. मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी 3 क्वेश्चन्स, 3 क्वेश्चन at 18. पुरी शर्मा पटानिया यूज करू नका मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी. बॅनवेल वाच. आणि आपण बॅनवेल अख्खं कव्हर केलेलं आहे आपल्या सिलेबस मध्ये. कारण बॅनवेल जर वाचलं तुम्ही किंवा मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी आपल्या युनिव्हर्सिटी जर केली तर 18 मार्क्स कुठेही गेलेले नाही. आयनिक इक्विलिब्रिया 3 क्वेश्चन्स फॉर 2, 1 क्वेश्चन फॉर 4, 10 मार्क. पुरी शर्मा पटानिया खूप. करेक्ट. सो इफ वी गो ऑन कन्क्लुजन, हे जे मेन टॉपिक्स आहे तर 98 मार्क्स, 98 नाही 110 सॉरी 110 फिजिकल केमिस्ट्री कव्हर झालं. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री 110 एक्स्ट्रा आम्ही सांगतो, एक्स्ट्रा आहे. आउट ऑफ 300 तसं नका कन्सिडर करू, आपण एक्स्ट्रा पण गृहीत धरूया. ऑर्गॅनिक 117 मार्काला. मग लक्षात घ्या, जर तुम्ही तुमचा एरिया जर कन्फर्म केला ऑर्गॅनिक किंवा फिजिकल काय असेल किंवा ऑर्गॅनिक, आणि बाकीचे तुम्ही लोणचं पापड म्हणून वापरलं तर नेट एक्झामिनेशन त्याची पासिंग लिमिट किती होता? सेट साठी तर 149 का 48 झालाय, बरोबर आहे. नेट साठी पण तसंच असणार आहे. किती लागणार आहे तुम्हाला पासिंग लिमिट? 110 वर गेला तुम्ही नेट, 110 का 100च्या वर गेला तर तुम्ही नेट पास होता ओपन कॅटेगरीला. कास्ट वाईज तर ते वेगवेगळं आहे. लो मेरिट लो होत जातं, जनरलचं जास्त आहे, कास्ट वाईज ते अजून कमी कमी होत जातं. फक्त आपण मैदानात उतरत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाला असंच वाटतं की लेक्चरशिपलाच असतंय नेट सेट, त्याचा काय उपयोग आहे? अहो त्याचा उपयोग हा लेक्चरशिपसाठी, हा शेवटच्या प्रायोरिटीला आहे. हा फेलोशिप देण्यासाठी आहे टू द नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पीएचडी प्रोग्राम. आणि किती फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहेत, किती जॉब्स आहेत. आपल्याला इंटरेस्ट असतो फक्त एमएससी झाली की R&D मध्ये जायचं, पीएचडी मध्ये जायचं, इन्स्ट्रुमेंट हँडल करायचे, 20-25 हजार रुपयाची नोकरी करायची. आणि नंतर लक्षात येतं की आपल्या बॉस पेक्षा आपल्याला नॉलेज आहे, पण आपण नाही करू जाऊ शकत कारण आपल्याकडे पीएचडी नाही. शिक्षणाला जाग येऊन उपयोग काय? आलं लक्षात? आणि आता तर तुम्ही एमएससी ला आहात, यू कॅन डू युअर बेस्ट इन द नेक्स्ट 6 months इन अ ग्रुप ओनली. हा क्रिकेटचा खेळ एकट्याने बल्लेबाजी करायचा खेळ नाही. हा ग्रुपने मैदानात उतरायचा खेळ आहे. कोणी बॉलिंग करेल, कोण बॅटिंग करेल, कोण विकेट किपिंग करेल, कोण स्क्वेअर लेगला थांबेल कुठेतरी, आणि तो खेळ पूर्ण होईल. दिस इज माय डिस्ट्रीब्युशन, माय स्टॅटिस्टिकल अनालिसिस. These are the books. प्रिन्सिपल ऑफ स्टेरिओकेमिस्ट्री साठी पीएसएलसी, इलाइन, तर मी यात पीएसएलसी ला महत्व दिलंय. ऑर्गॅनिक रिएक्शन मेकॅनिझम साठी पीटर साइक्स,
करेक्ट. क्लेडन, परंतु मी क्लेडनला महत्व दिलंय. पीटर सायक्स पण चांगलं आहे. ऍडव्हान्स ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी हे फ्रान्सिस केरे. स्ट्रक्चर मेकॅनिझम, रिएक्शन सिंथेसिस. रिएजंट्स इन ऑर्गॅनिक सिंथेसिस हे तर माहितीच आहे, कॅरोथर. टॉपिक नंबर 4, 5, 7 ऑर्गॅनिक सिंथेसिस, स्टोर्ड वॉरेन. करेक्ट. स्पेक्ट्रोस्कोपी, स्पेक्ट्रोस्कोपीसाठी याला जाऊ नका तुम्ही, सिल्वरस्टाईनला, आणि डिफिकल्ट आहे. स्पेक्ट्रोस्कोपीसाठी जे मी सांगितलंय बुक ते वापरा. हे पाविया, PSLC, LDS याला ते डिफिकल्ट आहे थोडस. त्यानंतर पेरिसायक्लिक रिएक्शन, त्याच्यासाठी तुम्ही दिसत नाही हा मॉरिसन अँड बॉयड वापरा. फोटोकेमिकल रिएक्शन साठी तुम्ही तुमच्या शिक्षकांकडून नोट्स घ्या, आणि नेटसेटच्या नोट्स मिळतात फोटोकेमिस्ट्रीच्या खूप चांगल्या. हवे असतील तर मी तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, हुई, केमिकल बॉन्डिंग, शेप्स ऑफ कंपाऊंड, परंतु मी कालियाला महत्व देईल, पुरी शर्मा कालिया. मेन ग्रुप साठी जेडीडी जरूर. मेन ग्रुप म्हणजे SNP, सगळ्यांना माहिती. मेन ग्रुप म्हणजे हे असतात SP, ट्रान्झिशन एलिमेंट्स डी ब्लॉक असतात, लॅन्थेनाइड ऍक्टिनाइड हे F ब्लॉक असतात. सो SNP ब्लॉक मध्ये स्ट्रक्चर्स अँड रिएक्शन्स, जेडीडी मध्ये. परंतु तुम्हाला बुक सांगितलेलं जेडीडी थोडंसं डिफिकल्ट आहे, बट इफ यू अंडरस्टँड यू कॅन गो फॉर जेडीडी. ट्रान्झिशन मेटल अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंड, डी ब्लॉक. पुरी शर्मा कालिया यूज करा, खूप झाले. ऑर्गॅनिक मेटॅलिक कंपाऊंड, हे पण स्क्रीनशॉट काढून ठेवा. हे बुक्स, ई बुक्स अवेलेबल आहेत, तुम्ही डाउनलोड करू शकताय नेटवरून. जसे फिल्म डाउनलोड करता त्या पद्धतीने हे पण डाउनलोड करा. बायो इनऑर्गॅनिक, श्रीवर अटकीन, हुई, बरोबर. खूप चांगला. अजय कुमार. पण तुम्ही जे बुक्स दिलेत ना, हे प्रिफरेबल बुक्स आहेत, जे सध्या रिसेंट मुलं वापरतायत आणि आम्ही पण वापरलेले आहे. अनलायटिकल काही गरज नाही अनलायटिकलचा स्कूप मधून, कारण फार कमी क्वेश्चन्स असतात अनलायटिकलचे. मोस्ट ऑफ द क्वेश्चन फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक असतात. अनलायटिकलच्या विद्यार्थ्यांसाठी मी सजेशन की तुम्ही इनऑर्गॅनिक पासून सुरुवात करा. इनऑर्गॅनिक पूर्णपणे स्टडी करा. फिजिकल आणि ऑर्गॅनिक लोणचं किंवा पापड म्हणून वापरायचं, बरोबर. फिजिकलसाठी एक बुक, पुरी शर्मा कालिया, पटानिया, KL कपूर, RK प्रसाद, बॅनवे, एवढं लक्षात ठेवायचं. टॉपिक थर्मोडायनामिक्स, केमिकल अनालिसिस, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, क्वांटम, मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी, ग्रुप थेरी, FA कॉटन. सरफेस अँड कॉलरसाठी पुरी शर्मा पटानिया प्रिफर करा. आहे हे पुस्तक, पण मला एवढं काही इफिशियंटली वाटलेलं नाहीये, परंतु ठीक आहे, असलं तर उत्तम आहे. माझ्या दृष्टीने पुरी शर्मा पटानियामध्ये सरफेस केमिस्ट्री खूप चांगली दिलेली आहे. ठीक आहे. सो at least, lastly, acknowledgement. I'm very thankful to Principal Dr. B.T. Jadhav sir for giving me such a nice opportunity to have the discussion with the students of MSc Part 2. It's my privilege to have a lecture on this online platform. I'm also thankful to PV Bise sir, Head Department of Chemistry. Also thankful to Dr. PV Chavan sir, coordinator of whole MSc. I'm thankful to Dr. Pratibha Patil, who is the coordinator of NetSet committee. I'm thankful to Dr. V.B. Ganwat sir, who is in charge of inorganic chemistry. And also, lastly, I'm very thankful to my dear students, MSc Part 2 students. I'm thankful, thank you listening the lecture, importantly, silently. Thank you. If you have any question, you can ask me directly. Okay. Thank you very much, sir. Anybody have any question? Please ask. Students. Okay. If you have any question, you can also drop it into a chat box. Yes, chat box मध्ये ऍड करू शकता. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला जाता येईल. Okay, please ask any question, any doubt from any student. Okay, please drop your question into a chat box. Yes. Okay. Thank you very much, sir. थँक्यू सर. खूप दिवसांनी लेक्चर घेतलं आणि Yes, छान sir. वाटलं.
Thank you very much. Thank you, sir. Thank you very much. Okay. Okay. Yes. करू लिहू सर मग मी? चालेल सर. ओके. Thank you, students. Thank you, Ganwat sir, and thank you, YCS Sapa. Thank you. Okay. Now, without wasting so much time, I will introduce today's our second guest. You all know them. He's Mr. Pramod Gaikwad sir. He have completed his post-graduation from Shivaji University, Kolhapur in the year 2010. And after that, he is in this NetSet guidance career also. He have given lots of lecture to various colleges about this NetSet guidance. He have more than 10-year experience about this. Also, I would like to express his specialized subject, it is applied chemistry, but he have taught physical chemistry, organic chemistry, inorganic, analytic, all these specialization he have been going through all these specializations, and because of that he is the expert person. I think he is the expert person. Whenever I or any of my colleague got any tricky question, we all go to them and we ask question to Pramod Chavan sir. Pramod Gaikwad sir, sorry. Nowadays he is working on a PhD. He have been published 2 research articles in international journals. And with this introduction, hello sir. Gaikwad sir. Okay. Hello, Ganwat Okay, sir. sir. Yes, yes. Okay. I'm handing Thank you, over sir, this for the question to you. introduction. Okay, sir. Okay. With respect to that introduction given by the Dr. Ganwat sir and first lecturer, Dr. B.S. Shinde sir, given lots of valuable information regarding to that of the syllabus and various reference books, which type of questions recently asked in the NET and as well as the SET exam. They give the brief introduction about that of the GATE exam also. Here, while studying the or while preparing such a type of competitive exam, we have firstly go through the strategy. What type of strategy we maintain? For that strategy, we have to firstly see which type of exam pattern, which syllabus for that of the NET and SET exam, various papers, paper first, paper second, and paper third for the NET exam, while there is a new pattern for SET exam. In the old pattern, they give the 3 different paper number first, paper number second, and paper number third. That paper number first consists of 50 question, each question carried 2 marks and 100 mark weightage for them. Similar question, paper number 2 for the chemistry, and that chemistry have the 50 questions, each question carry the 2 marks and 100 marks. While for that of the third paper, they give the 75 questions. Out of that, each question carry the 2 marks, that is the 150 marks for the paper number third. Here, no negative marking system for the SET exam, but depending upon that, here whenever we new examination pattern is there, only they give the 300 mark paper. Out of that, first paper is same, that is the general, and that general paper consists of 50 questions. Each question carry the 2 marks, 100 marks. But question paper 2 and 3rd, they have compiled into one papers. That is the paper number 2nd, that consists 200 marks. That is the 100 questions each. That is the each question carry the 2 marks.
That is the simple difference between the old set exam pattern and NET exam pattern. Okay, with respect to that, whenever we study or the chemistry first, we have to maintain some strategy behind that, because what is the cutoff? That is the in yesterday's lecture, Professor Dr. Rashankar says a different strategy will be maintained for that. Here also, that type of strategy, every student having its different strategy with respect to that, because the NET exam is a negative mark. We have to clear the cutoff either by the paper number second and third, or paper number third only, or the combination of paper number first, second and third. तुमची काय स्ट्रॅटेजी आहे ती तुमची तुम्ही सेल्फ बनवायची. प्रत्येकाने या दरम्यान जो मार्ग बनवायचा आहे तो थोडासा वेगळा असू शकतो. असं असणं गरजेचं आहे, कारण का शिंदे सरांनी पण सांगितलं की पेपर फर्स्ट मधले तुम्ही एकही क्वेश्चन सॉल्व्ह केलं नाही तरी चालू शकतो, सेकंड मध्ये पण केलं नाही चालू, पण थर्ड मध्ये तुम्ही तेवढा कट ऑफ कंप्लीट केला पाहिजे. कारण तुम्हाला नेट एक्झाम मध्ये 2 प्रकारच्या मधून फॉर्म फिलअप करता येतात. सपोज एनी कॅन्डिडेट हॅव्हिंग द एज below than that of the 28 years, they can fill both the criteria, that is for lectureship as well as GRF. But whenever the age limit is exceeded, ज्यांचं एज लिमिट 28 इयर्स आहे त्यांच्यासाठी काय होतं की तुम्ही दोन्ही पद्धतीनं फॉर्म फिलअप करू शकता. लेक्चरशिप साठी, LS साठी किंवा GRF साठी सुद्धा तुम्ही फिलअप करू शकता. परंतु एकदा तुमचं काय झालं, एज लिमिट हे 28 इयर एक्सीड झालं तर मात्र फक्त नेट एक्झाम मध्ये तुम्ही लेक्चरशिप साठीच फॉर्म भरू शकता. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की ही नेट एक्झाम 200 मार्क्सची, पेपर फर्स्ट, पेपर सेकंड आणि पेपर थर्ड. त्यापैकी पेपर फर्स्ट हा 30 मार्क्स, सेकंड हा 70 मार्क्स, तर पेपर नंबर थर्ड हा 100 मार्क्स. मग हे जे आपल्याला क्वेश्चन्स आहेत हे जास्त प्रमाणात दिले जातात आणि त्यामधले ठराविकच क्वेश्चन आपल्याला काय करायचं, सिलेक्शन करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण क्रिकेटची मॅच पाहतो, ज्या वेळेस आपण क्रिकेटची मॅच पाहतो, जो एखादा पर्टिक्युलर प्लेयर असेल तो काय करेल, जे खराब चेंडू आहेत म्हणजे एकदम आपल्या दृष्टीने सोपे क्वेश्चन आहेत ते सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करेल नेट एक्झाम मध्ये, जेणेकरून आपले निगेटिव्ह मार्क जाणार नाही. परंतु काय होतं की आपण गेल्यापासून क्वेश्चन वाचत असतो आणि प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि याच्या दरम्यानच काय होतं, आपलं निगेटिव्ह मार्क मुळे आपण काय करतो, आपले जे आपल्या हातात आलेले मार्क आहेत ते घालवण्याचा प्रयत्न करतो. मग ही स्ट्रॅटेजी प्रत्येकाची वेगळी असू शकते. त्याच पद्धतीने अभ्यासाची पद्धत याच्यासाठी पण स्ट्रॅटेजी ही सगळ्यांची वेगळी असणार आहे. कारण जवळपास तुम्ही या दरम्यान, आता तुमचं एज जर पाहिलं तर जवळपास तुम्ही 15 वर्ष हे स्टडी करण्यात घालवली, त्यामुळे तुमची तुम्हाला खूप ओळख आहे की तुम्ही कोणत्या पद्धतीने अभ्यास करता. काही जण अर्ली इन द मॉर्निंग, काही लेट नाईट मध्ये काय करतात, स्टडी करत असतात. मग या दरम्यान जे तुम्ही स्टडीचं तुमचं हॅबिट आहे ते कंटिन्यू ठेवून तुम्ही काय करू शकता, या तुमचा प्लॅन बनवू शकता. तुम्ही प्लॅन करून अभ्यास करू शकता. आता मी जास्त काही वेळ याच्या दरम्यान बोलणार नाही, कारण का या अगोदरच 3 लेक्चर झालेली आहेत आणि त्यांनी त्यांची पूर्णपणे मतं मांडलेली. त्या मताशी मी पूर्ण सहमत आहे आणि ते सहमती दाखवून मी काय करतोय, माझं जे प्रेझेंटेशन आहे तिथं प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतोय. मी डायरेक्टली आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्री संदर्भात जास्त बोलणार आहे. ओके, विथ रिस्पेक्ट टू हिअर आय एम प्रेझेंटिंग द टुडेज प्रेझेंटेशन.
for the set net examination. Before that, the presentation is viewable to all of us. Yes, Okay. sir. Okay. With respect to that, here it is a new pattern of a set exam. That is first session or first paper. Number of multiple choice question is 50. 50 into 2, that is 100 marks for the 1 hour. That is in the examination day from 10 a.m. to 11 a.m. that paper is conducted. And paper second is continued with respect to that. They carry the 100 questions. Each question carry 2 marks, that is 200. That is from paper number first, it is for 100 marks, 50 questions. Paper number second for 200 marks, that is particularly of the chemistry. And that carry the 200 marks, 100 question is there. And that the time required for that, given for that, that is 2 hours. From 11:30 to 1:30 PM. आता यात गमतीदार गोष्ट म्हणजे अशी आहे की पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मध्ये जरी तुम्हाला 1 तासाचा वेळ असला तरी सुद्धा काय करतात, इथं तुम्हाला ब्रेक देत नाहीत. कुणाचा माईक ऑन आहे का? हॅलो सर. सॉरी सर. हॅलो सर जरासा स्लाइड दिसत नाहीये पुढच्या. फर्स्ट स्लाइड दिसते फक्त. ओके. Okay, with respect to that here. स्क्रीन शेअर करताना फुल स्क्रीन. ओके, आता दिसते सर? दिसते हा, पण फुल स्क्रीन दिसत नाही सर. Okay, sir. Okay, sir. Okay, now here it is the paper first consists of 50 questions, that is from general. They carry the 10 different topics from that. The teaching, research aptitude of the candidates. It is primarily designed to test the reasoning ability, comprehensive skill, thinking, general awareness of the candidate. And from that, here the 50 questions, that is for 2 marks, 100 mark paper is there for 1 hour. Second paper is from the chemistry background clearly, and they consist of 100 questions. Each question carry the 2 marks, total of 200. That is the overall set exam is for the 300, and depending upon that 300, a different category wise the cutoff is there. For the open category, EWS category, they have the 54% to 58% weightage. That is the cutoff is there. हा कटऑफ काय होतो, ज्यावेळेस क्वेश्चन पेपर हा टफ असतो त्यावेळेस कटऑफ थोडासा खाली येतो, आणि ज्यावेळेस क्वेश्चन पेपर हा इझी असेल त्यावेळेस काय होतो, कटऑफ हा थोडासा काय होतो, वाढलेला आपल्याला दिसतो. तर त्यानुसार काय प्रत्येक कॅटेगरी वाईज काय होतं, हे कमी जास्त काय थोडंसं कटऑफ असू शकतो. परंतु ओपन कॅटेगरीमध्ये 54 to 58 या दरम्यान हा कटऑफ चालू असतो. म्हणजेच जवळपास 160 to 170 या दरम्यान काय पाहिजेत आपल्याला मार्क्स हवे असतात. मग हे करत असताना पेपर फर्स्ट मध्ये आपल्याला किती मार्क गरजेचे आहेत, पेपर सेकंड मध्ये आपल्याला किती मार्क गरजेचे आहेत. आपण जर असं धरून चाललो की पेपर फर्स्ट मध्ये आपल्याला जर आपण 100 पैकी 60 किंवा अबाव 60 जर आपण स्कोर केला, म्हणजे आपल्याला काय 30 ते 35 क्वेश्चन काय करायचे आपल्याला 100% चांगल्या पद्धतीने, म्हणजे करेक्ट क्वेश्चन येतील अशा पद्धतीने आपला अभ्यास झाला पाहिजे. मग यासाठी यापूर्वी बऱ्याच जणांनी रेफरन्स बुक प्रेफर केले. उपकार प्रकाशनचं असेल किंवा ज्ञानदीप प्रकाशनचं, शशिकांत शिंदे यांचं बुक चांगलं आहे या दरम्यान. आणि
हे करत असताना मॅक्झिमम स्कोर जर आपण इथे केला तर आपल्याला जो कट ऑफ आहे तो इझिली काय करू शकतो, आपण पार करू शकतो. आपण सेकंड पेपर साठी बोलूया, 100 क्वेश्चन आहेत, 200 मार्क आहेत. यामधले आपल्याला मिनिमम 50 पेक्षा जास्त क्वेश्चन हे करेक्ट सॉल्व्ह केले पाहिजे, तरच आपण काय करू शकतो, ते बॅरियर, ते हॅडल आपण पार करू शकतो. म्हणजेच पहिल्यामधून 60 मार्क म्हणजे 30 क्वेश्चन मिनिमम, आणि दुसऱ्यामधून 50 क्वेश्चन पेक्षा जास्त म्हणजे 60 क्वेश्चन म्हणजे 120 आणि पहिल्यामधले 30 जवळपास जर आपण कंप्लीट केले तर 60 मार्क झाले. दुसऱ्या पेपरमध्ये जर 60 क्वेश्चन आपण ऍक्युरेट घेतले तर त्याचे 120 आणि 60 180च्या दरम्यान आपण काय करू शकतो, हा स्कोर आणू शकतो, आणि डेफिनेटली तिथे काय होऊ शकतं, आपलं कट ऑफ हे बस अगदी 101% आपण काय करू शकतो की सेट एक्झाम ही पास करू शकतो. मग आपण काय करू शकतो, थोडीशी स्ट्रॅटेजी ही बदलू शकतो. आपल्याला किती पाहिजेत, 160 ते 170 पाहिजेत. मग यानुसार आपण पेपर फर्स्ट मध्ये, पेपर सेकंड मध्ये आपले क्वेश्चन आहेत. आणि यामध्ये आपल्याला आनंदाची बातमी अशी की सेट एक्झाम मध्ये कुठल्याही पद्धतीची काय निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं आपण काय करू शकतो, ती स्ट्रॅटेजी बनवू शकतो. ओके, विथ रिस्पेक्ट टू दॅट वी मूव टुवर्ड द नेक्स्ट स्लाइड. मग हे काय केलंय त्यांनी की त्यांच्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या जो आपण एक्झाम फॉर्म भरतो सेटचा, याच्यामध्ये दिलेले हे पासिंग क्रायटेरिया, प्रोसिजर अँड क्रायटेरिया फॉर द डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट, हे 2018 मध्ये ज्यावेळेस रिवाइज झाला क्वेश्चन पेपर, 350 वरून 300 मार्कावर आला, त्यावर हे पासिंग क्रायटेरिया काय केला, चेंज करण्यात आला. परंतु हा जरी क्रायटेरिया इथे फिक्स दिसत असेल तरी सुद्धा कालच सांगितल्याप्रमाणे राशनकर सरांनी आपल्याला सांगितले की जे मेरिट मधले 6% विद्यार्थी आहेत त्यांचं हे सेट क्वालिफाय होऊ शकतात. ओके, स्क्रीन व्यवस्थित दिसते का सर्वांना? सर स्क्रीन त्याचा दिसत नाहीये. आत्ताची जी एक्सप्लेन करताय ना ते स्क्रीन दिसत नाहीये. आता दिसते का बघ मॅडम? नाही, प्रोसिजर अँड क्रायटेरिया तो पार्ट दिसतो, त्याच्या खाली तुम्ही आलाय ना? नाही, तिथंच आहे, तो तीच स्लाइड आहे. ठीक आहे. ओके, अशा पद्धतीने काय झालं, तरी त्यांनी त्या वेबसाईटवर ऍग्रिगेट 40% म्हणलं पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड, म्हणजेच पहिल्या पेपर मधले 40% आणि दुसऱ्या पेपर मधले 40%, म्हणजेच 40 मार्क हे पेपर फर्स्ट मध्ये आणि 80 मार्क पेपर सेकंड मध्ये, असे जवळपास त्यांनी 120 जरी पासिंग क्रायटेरिया दिला असेल तरी सुद्धा हे ऍटलिस्ट सिक्युअर करण्यासाठी, पास होण्यासाठी, पण क्वालिफाय होण्यासाठी नाही. क्वालिफाय होण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे हे 54% किंवा 58% दरम्यान काय होतं, आपलं मेरिट लागू शकतं. ओके, with respect to that we move toward the our inorganic chemistry syllabus. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसते का? फक्त एकच टायटल आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. येस सर, दिसते. Okay, with respect to that, the first point is the hybridization of inorganic molecules. आपण अगदी बीएससी फर्स्ट, बीएससी सेकंड, बीएससी थर्ड या जर दरम्यान बघितलं तर आपला जो टेक्स्ट बुक आपल्याला आहे त्याच्यामध्ये हायब्रिडायझेशन कन्सेप्ट आपण शिकलेलो आहे. त्यावरून इनऑर्गॅनिक मोलिक्युलचं हायब्रिडायझेशन हे बऱ्याच वेळेस पेपर सेकंडला नेटच्या किंवा सेटच्या पेपर सेकंडला सुद्धा हे 2 मार्काला विचारलं जाऊ शकतं. मग ते कॉम्बिनेशन असू शकतं. मग हायब्रिडायझेशन वरून जॉमेट्री सुद्धा विचारली जाऊ शकते. या जॉमेट्री वरून 2 किंवा 2 पेक्षा जास्त मोलिक्युल
त्याचं हायब्रिडायझेशन आणि जॉमेट्री एकत्र सुद्धा विचारली जाऊ शकते, किंवा काही वेळेस कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स या मोलिक्युल्स किंवा कंपाऊंडचं हायब्रिडायझेशन आपल्याला विचारलं जाऊ शकतं. हा पॉइंट मी गेल्या लेक्चरला तुमच्या काय केलंय, नेट सेटच्या कव्हर केलाय, त्यामुळे आपण यामध्ये जास्त वेळ घालवणार नाही. देन ask the question on molecular orbital theory, MOT, that is molecular orbital diagram, that is bonding molecular orbital, anti-bonding molecular orbitals. Then depending upon bond order, bond strength, the question is also asked. In that, the diatomic molecules like N2, O2, F2 or Li2, such a molecules, simple molecule, they ask the question on that. Also ask the magnetic property of the molecule with respect to that of the molecular orbital diagrams. Okay. And then next, that is the very interesting point, metal clusters. In that, isolabile species, that means having the equal number of or similar number of electron within that different compounds, similar hybridized type of hybridization, similar type of geometry, or we can also call it as a symmetry. Next one, in the metal cluster, if the metal cluster is formed by the bi or tri-nuclear metals, then there is a how many bond of metal, that is single bond, either single bond or double bond or triple bond, that is multiple bond present in the metal bond between or in the dinuclear metal clusters. We can find out how many bond, or the question is asked how many bond present in dash dash metal clusters. Then the question on higher borans, that is the compound is formed by boron and hydrogen, that is called as a hydroborans, that is higher borans. We also, the number of times the question asked for 2 marks in net paper number 2 or in the set paper. Heteroborans, that is the compound is formed by the metal, carbon, boron and hydrogen. Such a type of compound is known as heteroborans. The bond between that heteroborans, Stix rules, such a type of question is asked in the exam. Metallocarborans, the compound that having the metal, carbon, oxygen, hydrogen type of bonding within that. Then how many metal carbon, how many metal bonds, what is the structure, what type of bonding is that within that metallocarborans. Such a type of question is asked in exam point of view. Similarly, carbonyl clusters, the metal carbonyl bonds, the metal CO bond is present in that of the metal carbonyl cluster, and with respect to that metal carbonyl cluster, the infrared spectroscopy related question is asked during the exam point of view. Carbide cluster, the carbon metal bond only in that cluster, that compound, so it is called as a carbide cluster. That type of very interesting different example, different formulas, different rule is applied for that to solve such a type of question under the metal clusters. Okay, with respect to that, the Puri Sharma, Kalia or J.D. Lee, Hui, Silver Atkin, in that reference book, the all syllabus are covered regarding to the metal cluster. Similarly, organometallic compounds, the compound is formed by the metal carbon bond. There is an organic group, also the metal present into that
compound, so it is called the organometallic compound. In that organometallic compound, the electron count, how many valence electron present into that compound, such type of question is also asked. And 18 electron rules, that means we know the noble gas configuration, that is argon has the atomic number 18, noble gas configuration, so that is a very stable one. Those compound or those organometallic compounds that obeys the 18 electron rule, they are very stable, they are not generally participate in any reaction. But metal carbolines and IR spectroscopy, that is another, already we discussed that. Similarly, depending upon that metal count and 18 electron rule, some compound that having the less than 18 electron in its valence shell, they are generally gives oxidative addition reaction, while those compounds that follow the 18 electron rule, they undergo the reductive elimination. By the oxidative addition, the coordination number of such a compound is increased by 2 units, while by the reductive elimination, the coordination number of such a compound is decreased by that of the 2 units. Such type of question is also asked in an exam point of view. In the oxidative addition, the oxidation state of central metal ions is increased by 2 units. By the reductive elimination, the oxidation state of the central metal is decreased by the 2 unit. Similar here, the non-aromatic metal olefin complex, that is viscous complex, its structure, its bonding, bond length, such type of a question may be asked in exam point of view also. Alkyl and related metal complexes, that is metal carbon single bond in their structure. While carbene complex, all of you that is organic chemistry students are familiar with that of the carbene intermediate, the divalent species and having the 2 unpaired electron into that. Such type of species is generated in the carbene complex. They have the 2 types, Schwarz carbene and Fischer carbene, similar to that of the carbenyl complex, in that metal carbon triple bond in their structure. And depending upon that, here all of you are study with respect to such type of interesting point of the metal carbides. Those students from the inorganic specialization, MSc second year inorganic student, that cover the all parts in the semester third also. That's why whenever we discuss or prepare for the set net exam, prepare a group of different specialization subject, though they have the clear concept and the concept is clear, then any student can attempt a difficult question also and gain marks. Okay, with respect to that, another thing is that in the studying of organic chemistry, we have to first apply the stereochemistry, then reagent rule, oxidizing reagent or reducing reagent or carbon-carbon bond forming reagent, or similarly stereochemistry, already we discussed, then the regioselectivity, chemoselectivity, or it is also choose whether it is convert another functional group, that is an acid labile functional group, that different 5 to 6 strategy or viewpoint with respect to that conversion is taken into the consideration in the solving the organic chemistry reaction, But in inorganic chemistry, if we are study well in the inorganic chemistry, only one related correct option we can choose easily. But in the organic chemistry, there is at least 2 same option we get at the end, and we have to doubt
whether the A and B, which is a correct one, from that A and B, we cannot select the correct option. That's why there is a difficulty in solving the organic chemistry. But those students, they have the thorough knowledge of the organic chemistry, they can solve the organic part easily. But in the inorganic chemistry questions, the mark we lost, it is up to the 80 to 92% less in that of the नेट एक्झाम. या इनॉर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये सांगण्याची गंमत असे की आपण यामध्ये निगेटिव्ह मार्क मुळे जे मार्क लॉस करतोय याचे पर्सेंटेज हे फार फार कमी असते. कमी प्रमाणात आपण काय करू शकतो, हे मार्क लॉस करू शकतो. मग या दरम्यान हायड्राइड डायहायड्रोजन कॉम्प्लेक्स, ऑक्सिडेटिव्ह एडिशन, रिडक्टिव्ह इलिमिनेशन, इन्सर्शन and elimination, electrophilic and nucleophilic attack on the carbon coordinated ligands. लिगँड वर सुद्धा काय होऊ शकतात, रिएक्शन होऊ शकतात. मग ते इलेक्ट्रोफिलिक अटॅक आहे का, न्यूक्लियोफिलिक अटॅक आहे का, हे पण आपण काय करू शकतो, डिस्कस करू शकतो. त्याच्यामध्ये रिएक्शन वेगवेगळ्या पाहू शकतो. एकदा जर आपण ऑर्गॅनोमेटलिक कंपाऊंड व्यवस्थित स्टडी केला, त्याचं ऍप्लिकेशन आपण पुढे कॅटलिसिस या टॉपिक मध्ये पाहू शकतो. आपल्याला माहिती आहे बरेचसे ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्स ऍज अ कॅटलिस्ट म्हणून आपण काय करतोय, ऑर्गॅनिक रिएक्शन मध्ये वापरत आहोत. मग त्याच्यामधला ऑर्गॅनोमेटलिक कंपाऊंड ऍज अ कॅटलिस्ट, फर्स्ट वन इज अ विल्किन्सन कॅटलिस्ट फॉर द हायड्रोजनेशन रिएक्शन. Tris triphenyl rhodium chloride, it gives cis addition to that of the carbon carbon double bond or carbon carbon triple bond. This catalyst is a homogeneous catalyst in nature. That's why the external pressure, external another hydrogen gas is not required, or that catalyst does not require external pressure. Room temperature, that reaction is carried out, reduction reaction is carried out. That is the application of that Wilkinson catalyst. But the separation of the catalyst from the reaction mixture is very difficult. Then hydroformylation, introduction of aldehydic group, functional group on that of the carbon carbon double bonded compound is used for that type of a catalyst. That is that next one is a Wacker's process, Ziegler-Natta catalyst. All of you know Ziegler-Natta polymerization, titanium tetrachloride, such a type of catalyst used for that purpose. Grubbs catalyst, that is the olefin metathesis reaction, that is discussed by Dr. B.S. in the earlier. Then zeolite catalyst, water gas shift catalyst, Spicer's catalyst, Monsanto acetic acid formation process, cycloalgymerization, that is a catalyst. Such type of catalyst, its a mechanism, it is cycle, whether it is gives the oxidative addition in the at the end reductive elimination or insertion elimination reaction is carried out in that. What is the actually active species in that of the catalyst? Such a type of question asked into that of the catalysis with respect to organometallic compounds. This topic, all the topics are related to that of the NET exam as well as SET exam. Then next one is our interesting, that is the coordination chemistry and its mechanism. From the TYBSc, we have discussed there is also a mechanism into that of the coordination complexes. SN1 reaction, SN2 reaction. In the SN1 reaction, the coordination number is changes, the intermediate is formed, that is the coordination number 5 is there. What is geometry? Trigonal, bipyramidal. But in the SN2 reaction, there is a change in geometry, coordination number increase from octahedral complex to coordination number 7. That's why pentagonal bipyramidal type of geometry is present in the intermediate, that is in the transition state, and then it is converted into product
that having the coordination number 6. Such a type of a mechanism, a simple question is asked during the set exam, but in the net exam they ask the question on inert and labile complex. What is the inert complex? Those complexes that does not use any substitution reaction within a 1 second, that is called as an inert complex, while the labile complex within a 1 second they give the substitution reaction, that is called as a labile complex. Very interesting thing there, we have to T2G and EG orbitals. Into T2G orbital, labile complex contain at least one vacant orbital, while in the inert complex all the T2G orbital is fully filled. Second case, if all the T2G orbital is fully filled, then at least one electron in EG orbital, that is the labile complex. Labile complex बद्दल एकच सांगतो, labile complex मध्ये T2G ऑर्बिटल मध्ये ऍटलिस्ट एक तरी ऑर्बिटल व्हॅकंट असलं पाहिजे, नाहीतर EG ऑर्बिटल मध्ये एक तरी इलेक्ट्रॉन असलं पाहिजे. असेच कॉम्प्लेक्स काय करतात, लेबाइलने दाखवतात. किंवा इनर्ट कॉम्प्लेक्स म्हणजे काय की ज्या कॉम्प्लेक्स मध्ये T2G ऑर्बिटल पूर्ण भरलेलं आहे आणि EG मध्ये एकही इलेक्ट्रॉन नाहीये, असे कॉम्प्लेक्स काय करतात, इनर्टनेस दाखवतात. मग तशानुसार आपण काय करू शकतो, त्याचं क्रिस्टल फिल्ड स्टॅबिलाइज CFT नुसार किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत T2G मध्ये, EG मध्ये किती प्रेझेंट आहेत, आणि त्याच्यावरून आपण कॉम्प्लेक्स हा लेबाइल आहे की इनर्ट आहे ते सांगू शकतो. आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन हे पेपर सेकंड किंवा पार्ट बी नेटच्या एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. मेकॅनिझम ऑफ सबस्टिट्यूशन या अगोदरच आपण डिस्कस केलेलं आहे की ज्यामध्ये SN1 रिएक्शन, SN2 रिएक्शन, याच्यामध्ये नेक्स्ट ऑक्टाहेड्रल आपण डिस्कस केला आतापर्यंत. यानंतर ज्यावेळेस स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स असतो, हॅलो, ज्यावेळेस स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स असतोय, त्या स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स मध्ये जे सबस्टिट्यूशन रिएक्शन होते, ती सबस्टिट्यूशन रिएक्शन ही जनरली अपोजिट साइडच्या ग्रुप वरून काय होऊ शकते, एनहान्स होऊ शकते. जर अपोजिट साइडला ट्रान्सपोजिशनला जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल किंवा पोलरायझेबल ग्रुप असेल तर ती रिएक्शन फास्ट होते. मग त्याच्यावरूनच आपण ट्रान्स इफेक्ट याच्यामध्ये आपण डिस्कस करू शकतो किंवा स्टडी करू शकतो. या ट्रान्स इफेक्ट मधून आपण तयार होणारा प्रॉडक्ट हा सिस फॉर्म करायचा आहे की ट्रान्स फॉर्म करायचा आहे, याच्यावर आपलं कंट्रोल असू शकतं. आणि याच्यावरच आपण सिस प्लॅटिनम सारखा ड्रग्स सिंथेसाइज करू शकतो. यावर पण बऱ्याचशा वेळेस क्वेश्चन हे विचारले गेलेले आहेत. त्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिएक्शन, ही पण कोऑर्डिनेशन केमिस्ट्री किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड याच्या रिलेटेड आहे. याच्यामध्ये जसं आपण कोऑर्डिनेशन केमिस्ट्री शिकत असताना इनर स्फिअर आणि आउटर स्फिअर, ज्याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी व्हॅलन्सी आपण पाहत असतो, अशा पद्धतीनंच इलेक्ट्रॉनचं काय होत असतं, ट्रान्सफर होत असतं. आणि याच्यावर पण वेगवेगळे क्वेश्चन्स हे रिएक्शन फॉर्मॅटमध्ये विचारले जातात. फॉर एक्झाम्पल, एखादी रिएक्शन त्यांनी कोऑर्डिनेशन कंपाऊंडची दिलेली असते, सॉल्व्ह करून डायरेक्टली विचारतात की ही रिएक्शन ही इनर स्फिअर मेकॅनिझम दाखवते की आउटर स्फिअर मेकॅनिझम दाखवते. अशा पद्धतीचे 4 मार्कला क्वेश्चन हे यापूर्वीही विचारले गेलेले आहेत. त्यानंतर आहे ते कोऑर्डिनेशन केमिस्ट्री आणि त्याच्या रिलेटेड थिअरीज. आता सर म्हणतात, तुम्ही म्हणाल की ही सर सगळे उलट चाललंय, पहिल्यांदा थिअरी झाली पाहिजे नंतर त्याचं ऍप्लिकेशन पाहिलं. परंतु या थिअरीवर जास्त करून क्वेश्चन हे बॅलन्स बॉन्ड थिअरी किंवा क्रिस्टल फील्ड थिअरी याच्या रिलेटेड विचारलं जाऊ शकतं. मग त्याचे पूर्णपणे अझम्पशन गरजेचे आहेत का, त्याचे ऍडव्हान्टेजेस, त्याचे लिमिटेशन्स, त्याचे ड्रॉबॅक्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. काही वेळेला एक्सेप्शनल केसेस आपल्याला विचारल्या जातात आणि त्याच्या दरम्यानच आपण काय करतो, आपले मार्क घालवतो किंवा निगेटिव्ह मार्क आपण तिथं पाडत असतो. त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ क्रिस्टल फील्ड थिअरी, स्पायनल अँड इनवर्ट स्पायनल,
डिटर्मिनेशन ऑफ क्रिस्टल फिल्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी फ्रॉम द स्पेक्ट्रा. आपल्याला या अगोदरच ऑर्गेल डायग्राम मधून जे पीक आपल्याला मिळतात, नंबर ऑफ पीक्स आपण काढू शकतो आणि त्या नंबर ऑफ पीक्स मधून आपण काय करतोय की त्याच्यावरून सुद्धा क्रिस्टल फिल्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी डेल्टा 0 आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर जॉन टेलर इफेक्ट, शॉर्टनिंग ऑफ द बॉन्ड, इलॉंगेशन ऑफ द बॉन्ड्स, आणि त्याच्यामध्ये जे डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल जॉमेट्री आपल्याला मिळते, याच्या डायरेक्टली क्वेश्चन सुद्धा यापूर्वी विचारले गेलेले. त्यानंतर स्टिरिओ केमिस्ट्री फक्त ऑर्गॅनिक साठीच मर्यादित नाही. स्टिरिओ केमिस्ट्री ही इनऑर्गॅनिक मध्ये पण आहे आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मध्ये त्याचं जास्त यूज आहे. त्याला आयसोमेरिझम इन द कॉम्प्लेक्स कंपाऊंड असंही आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स जे आहे त्या ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये आपण वेगवेगळे आयसोमर्स पाहू शकतो. स्ट्रक्चरल आयसोमर पाहू शकतो, स्टिरिओ आयसोमर्स पाहू शकतो, जिओमेट्रिकल आयसोमेरिझम, सिस्ट्रान्स आयसोमर पाहू शकतो. त्याचबरोबर स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स मध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, असे आयसोमर्स पाहू शकतो. तर जे टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स आहेत ते आपल्याला ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर्स दाखवू शकतात. अशा पद्धतीने आपण ऑक्टाहायड्रल, त्यानंतर स्क्वेअर प्लेनर आणि टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सचा स्टडी आपण केला पाहिजे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा. आता आपल्याला माहिती की मोस्ट ऑफ द inorganic compound is colored in nature. Why they give the beautiful color? Simply by the DD transition, and that DD transition, that is electronic spectrum of the coordination complex, is simply study with the help of following points: microstate, term symbol, selection rule, Vogel diagram, DD transition, and last one, that is charge transfer spectra. In a charge transfer spectra, there is a no valence electron present in the d orbital, but such a compound gives a very beautiful color. For example, potassium permanganate or potassium dichromate. In that manganese or chromium, that is D7 or D6 oxidation state of chromium respectively, that does not contain any d electron present in its valence shell, but they use a beautiful color. It is due to the ligand to metal charge transfer, that is electron transfer is there. That's why that charge transfer spectra is also very interesting. The next one is acid basis. In that three different theory: Bronsted, Loris theory, Lewis, and Lux fluid concept. Next one, the question is asked on the acidic and basic strength of different compound. And next one is a hard and soft acid base principle. That question is asked on that. According to the hard and soft acid base principle, the hard is preferred to bind with the hard, that is hard acid is react with the hard base, while soft acid is react with the soft base. And that is also the borderline acid is present, or a borderline basis is also there. Depending upon that, HSAB principle is very important. With respect to that, study of the periodic table, that is study of S block, P block, that is the main group element, D block, F block elements, that is transition element and inner transition element, variations or various group variations in the periodic table, electronegativity, ionization energy, ionization enthalpy, size of the Poison's rule is also important with respect to that of the study of the periodic table. Lone pair effect is also an important concept with respect to that main group element. Different allotropes of the carbon, different allotropes of the phosphorus. Okay, that is carbon having the different allotropes: diamonds, graphite, fullerene. Okay, with respect to that, sulfur also contain a different allotropes. The structure of some important compound of the main group elements. Okay, with respect to that, such a type of study is relate with that of the
स्टडी ऑफ द पिरियडिक टेबल. मग अशा पद्धतीने तुम्ही एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक या इलेमेंटचा स्टडी केला पाहिजे. लॅन्थनाइट सेपरेशन, ड्यू टू द लॅन्थनाइट कॉन्ट्रॅक्शन द डी ब्लॉक इलेमेंट रिड्युसेस साइज. कोणकोणते जे पेअर आहेत की ज्यांची सिमिलर साईज मिळते याच्यावर पण बऱ्याचशा वेळेस क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आपल्या ट्रान्झिशन इलेमेंट मध्ये मॅनमेड इलेमेंट कोणता आहे तो पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सर्वात जास्त मेल्टिंग पॉइंट असलेला इलेमेंट कोणता आहे तो पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, विथ रिस्पेक्ट टू द इनॉर्निक स्पेक्ट्रोस्कोपी, the electron spin resonance spectroscopy, that is cover that in the MSc first semester second analytical chemistry, both the spectroscopy is over. Our autonomous syllabus having the advantages that all the point regarding to that of the set and net exam are covered in the MSc first, and the rest of the part is covered in the MSc second. In MSc second student, that is the inorganic chemistry student and physical chemistry student, that having the same part, that is ESR and Moser spectroscopy. But the analytical and the organic chemistry students are not cover that spectroscopy part. Okay, with respect to that, those students having the prints in that of the different classes, that is the inorganic or physical chemistry, they can discuss that part into that of the inorganic spectroscopy. Okay, with respect to that, ESR spectroscopy, only those compound having the unpaired electron present into its orbitals, molecular orbitals, they show the ESR activity. A number of lines, a number of different compound produces a different lines in the ESR spectra, and due to that, what type of a bond they form, all of you know, that is coordinate compound show the dative bond or coordinate covalent bond into that structure, but that coordinate covalent bond is sometimes is also converted into covalent character. Okay, such type of findings is done by with the help of ESR spectroscopy. By the Moser spectroscopy, we can calculate the recoil energy, tin, iron, and its isotopes shows the Moser activity. Okay, then very interesting is a molecular symmetry and group theory. In the last year, we cover the only introductory part with respect to that of the how we can calculate the point group of simple molecules, special molecules, molecule with a lower symmetry, that all the points we cover the axis of rotation, proper axis of rotation, improper axis of rotation, rotation followed by reflection, vertical plane, horizontal plane, inversion center, that all molecular symmetry point group we cover in the last year. Group theory, that means reducible and irreducible table, character table we cannot complete it in that MSc first. Those students in the MSc second physical chemistry, they cover that point, that is the group theory in details. Chemistry in aqueous and non-aqueous solution. Here it is also some important reaction under that. Water used as a solvent and the reactant also. Now, number of times non-aqueous means sulfuric acid, nitric acid, ammonia, or benzene. Such type of solvent is used in number of reactions. What is the actually role of that of the solvent into that reaction also? That all the part is discussed in the chemistry in aqueous and non-aqueous solvent. And last point, the nuclear chemistry. That is the number of times the one element is converted, nucleus of one element is converted into nucleus of another element. That is nuclear chemistry. Nucleus is change. आपण काय म्हणतो, ज्यावेळेस रिएक्शन होते त्यावेळेस रिएक्शन मध्ये काय होतात, इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट होत असतात
कोव्हॅलंट बॉन्ड घ्या, आयोनिक बॉन्ड घ्या किंवा कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड घ्या, न्यूक्लियसच्या भोवती ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये असलेले इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट होतात. न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये मात्र न्यूक्लियस काय होत असतो, एका न्यूक्लियस मधून दुसऱ्या न्यूक्लियस मध्ये कन्वर्ट होत असतो. न्यूक्लियस हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन न बनलेला, आणि हे चेंजेस होत असताना एका इलेमेंटचं कन्वर्जन दुसऱ्या इलेमेंट मध्ये काय होत असतं, कन्वर्ट होत असतं. मग त्याच्यामध्ये आपण नॅचरल रेडिओ ऍक्टिव्हिटी बघतोय किंवा आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन TYBSC मध्ये बघितलं. मग याच्यामध्ये नंबर ऑफ इन्सिडेंट पार्टिकल्स आहेत. मग अल्फा पार्टिकल इन्सिडेंट किंवा बीटा पार्टिकल जर एखाद्या ऍटमवर आपण इन्सिडेंट केले तर त्याच्यामध्ये न्यूक्लियस कशा पद्धतीने चेंज होतो, कोणकोणते इलिमेंट किंवा स्मॉल पार्टिकल, अल्फा पार्टिकल, गॅमा पार्टिकल किंवा बीटा रेस त्याच्यामधून इलिमिनेट होतात किंवा न्यूट्रॉन इलिमिनेशन कसं होतं हे आपण TYBSC पर्यंत पाहिलेलं आहे. हे जरी तुम्ही व्यवस्थित पाहिलं, त्याचबरोबर न्यूक्लिअर फ्युजन, ट्रान्सयुरॅनिक element after the 92 atomic number, it is called the transuranic element, and which is a radioactive. This radioactive element is a man-made element, also called as a man-made element. They can synthesize by the nuclear reaction. मग ते त्यांचे रिएक्शन आपण बघणे गरजेचं आहे. न्यूक्लिअर फिजन रिएक्शन ही कुठल्या कुठल्या स्टारवर परफॉर्म होते. वॉटर स्टार, कूलर स्टार म्हणजे सन, जिथं हायड्रोजन सायकल नुसार फ्युजन रिएक्शन एवढी ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस केली जाते. तर आपण ऍटम बॉम्ब बघितलेत जे हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर टाकले होते. तिथं न्यूक्लिअर फिजन रिएक्शन होते, ज्यामध्ये न्यूट्रॉन हा युरेनियम 235 वर बंबार्ड केला जातो आणि त्याच्यामधून काय होतं, अनकंट्रोल चेन रिएक्शन द्वारे ऍटम बॉम्ब आपण बनवू शकतो किंवा त्याचा ऍप्लिकेशन पाहू शकतो. परंतु ती जर रिएक्शन आपण कंट्रोल वेनं चालवली तर आपण या न्यूक्लिअर पॉवर स्टेशन पासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. ओके, अशा पद्धतीने हा इनॉर्गॅनिक केमिस्ट्री रिलेटेड सिलेबस आहे. मग यानंतर आपण डायरेक्टली आयसोलोबाईल कन्सेप्ट म्हणजे काय ते पाहण्याचा प्रयत्न करू. आयसोलोबाईल म्हणजे काय, ही कन्सेप्ट आहे ती हॉफमन या सायंटिस्टने काय केली, ती इंट्रोड्यूस केली, ती प्रपोज केली. काय रिलेशन, जर ए आणि बी हे दोघांमध्ये आयसोलोबल आहेत तर त्यांचं रिप्रेझेंटेशन हे या पद्धतीने आपण दाखवू शकतो. डबल हेडेड एरो ए आणि बी कडे असू शकतो आणि खाली त्या एरोवर थोडासा गोलाकार लंब सुद्धा काढलेला असतो, त्याला हॉफमन सिम्बॉल असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने काय की या डबल हेडेड एरोला थोड्या पद्धतीने अशा पद्धतीनं एक गोल दाखवलं जातो, त्याला हॉफमन सिम्बॉल किंवा ए इज आयसोलोबाईल विथ बी असं दाखवू शकतो. मग काय आयसोलोबाईल म्हणजे, अकॉर्डिंग टू द हॉफमन, आयसोलोबाईल स्पेसिस शुड सॅटिस्फाय द फॉलोइंग कंडिशन. दे हॅव्हिंग द अप्रॉक्सिमेट एनर्जी, त्यांची एनर्जी कशी पाहिजे, सारखी पाहिजे. दे हॅव सिमिलर सिमेट्री प्रॉपर्टी, म्हणजे त्यांची जॉमेट्री किंवा त्यांची सिमेट्री काय पाहिजे, जवळपास सारखी पाहिजे. दे हॅव सिमिलर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्यांच्यामध्ये काय पाहिजे, जवळपास एकसारखे इलेक्ट्रॉन्स पाहिजे. एकसारखे असू शकत नाहीत परंतु कंपेरेबल सारखे इलेक्ट्रॉन असू शकतात. दे हॅव द सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, जर ते आयसोलोबाईल असतील, ए जर ऍसिड असेल तर बी सुद्धा काय करणार, ऍसिडिक फंक्शन दाखवणार आहेत. मग आपण हे आयसोलोबाईल कन्सेप्ट इन डिटेल्स पाहणार आहोत. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? हॅलो, Yes, sir. हॅलो, Yes, sir. ओके. देन देर इज आयसोलोबाईल. ही कन्सेप्ट ही हॉफमनने इंट्रोड्यूस केली होती. ए आणि बी मध्ये जर आयसोलोबाईल स्पेसिस असतील एकमेकांचे तर ती ए डबल हिडेड एरो आणि त्याच्या खाली काय केलंय, एक गोल दाखवलाय, त्याला हॉफमन सिम्बॉल असं म्हटलं जातं. आणि काय कंडिशन आहेत, त्या कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तर आपण सांगू शकतो की ते प्रूव्ह करू शकतो की खरंच त्या आयसोलोबाईल आहेत. मग त्यांची अप्रॉक्सिमेट एनर्जी काय पाहिजे, तर अप्रोप्रिएट एनर्जी, अप्रॉक्सिमेट एनर्जी पाहिजे, सिमिलर स्ट्रक्चर पाहिजे किंवा सिमेट्री पाहिजे, जॉमेट्री त्यांची सेम पाहिजे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण त्यांच्यामध्ये सिमिलर पाहिजे, सारखे पाहिजे,
आणि ते सिमिलर केमिकल प्रॉपर्टी त्यांनी दाखवली. Okay, with respect to that, we move toward the next, that is directly example of such a type of isolobile species. Okay, सगळ्यांना माहिती आहे की आपण ज्यावेळेस ऑक्टेट रूल स्टडी केला होता. ऑक्टेट रूल म्हणजे काय? मॉलिक्यूलच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, त्याच्यावर ऑक्टेट रूल आपण स्टडी करतो. सगळ्यांना एक्झाम्पल मिथेनचं माहिती आहे. मिथेन कार्बनच्या अटॉमिक ऑर्बिटल मध्ये 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत आणि 4 हायड्रोजन इलेक्ट्रॉन देऊन 4 कोव्हॅलंट बॉन्ड तिथे फॉर्म केलेला आहे. टोटल कार्बनचे 4 आणि 4 हायड्रोजनचे 4 असे मिळून त्याचे 8 इलेक्ट्रॉन झालेले. असे 8 इलेक्ट्रॉन मिथेन स्पेसिस ही 18 इलेक्ट्रॉन स्पेसिस बरोबर काय असते? आयसोलोबाईल असते. म्हणजे जे कॉम्प्लेक्स, जे कंपाऊंड 18 इलेक्ट्रॉन रूल उभे करतील ते इथं मिथेन बरोबर आयसोलोबाईल असतील. हियर मिथिल फ्री रॅडिकल CH3 विथ डॉट, कार्बनचे 4 आणि हायड्रोजनचे 3 असे मिळून 7 इलेक्ट्रॉन. असे मिथिल फ्री रॅडिकल हा 17 इलेक्ट्रॉन स्पेसिस बरोबर काय असतो? आयसोलोबाईल असतो. तर कार्बिन CH2 विथ डबल डॉट, CH2 विथ डबल डॉट, कार्बनचे 4 हायड्रोजनचे 2 असे मिळून 6 इलेक्ट्रॉन. तो 16 इलेक्ट्रॉन स्पेसिस बरोबर काय? आयसोलोबाईल. तर CH इथे 3 डॉट्स, 4 इलेक्ट्रॉन कार्बन कडून, 1 इलेक्ट्रॉन हायड्रोजन कडून, अशा 5 इलेक्ट्रॉन स्पेसिस ही आयसोलोबाईल असते. ती 15 इलेक्ट्रॉन कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड बरोबर असू शकते. तर फक्त कार्बन C विथ 4 डॉट, दॅट इज 4 इलेक्ट्रॉन, दॅट इज आयसोलोबाईल विथ 14 इलेक्ट्रॉन सिस्टीम. मग आपल्याला माहिती आहे 18 इलेक्ट्रॉन रूल आपण यापूर्वी शिकलेलो आहे की कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सच्या व्हॅलन्स शेल मध्ये, डी ऑर्बिटल मध्ये, एस ऑर्बिटल मध्ये आणि लिगॅंडने जेवढे इलेक्ट्रॉन डोनेट केलेत याच्यावरून आपण काय करतोय? 18 इलेक्ट्रॉन रूल उभे करतोय की न करतोय, असे मेटल कॉम्प्लेक्सचे यापूर्वी आपण एक्झाम्पल पाहिलेले आहेत. मग यानंतर आपण काय करू? FeCO4 हा कॉम्प्लेक्स घेऊ, टेट्रा कार्बोनिल आयर्न कॉम्प्लेक्स. या कॉम्प्लेक्सचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कोण कॅल्क्युलेट करू शकते का? हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन टू दॅट टेट्रा कार्बोनिल आयर्न कॉम्प्लेक्स? Iron in which oxidation state? Inorganic chemistry student, reply fast. Iron in a zero oxidation state. How many valence electron in a iron in its valence shell? 8. 8 electron. And how many electron are donated by that 4 carbonyl ligand? 8 electron. 8 electron. That's why it is a 8 plus 8, 16 electron species. That means here they are isolobile with that of the 6 electron CH2 species. त्यामुळे ती काय? CH2 species बरोबर isolobile. Next one is a tetracarbonyl nickel. Tetracarbonyl nickel. Nickel in also zero oxidation state. How many electron present in its valence shell? 10. 10 electron, and 8 electron are donated by that of the 4 carbonyl ligand. That's why 18 electron species. That's why that tetracarbonyl nickel is isolobile with that of the 8 इलेक्ट्रॉन स्पेसिस मिथेन. अशा पद्धतीने हे काय
टेट्राकार्बोनिल आयर्न 16 इलेक्ट्रॉन स्पेसिस 6 इलेक्ट्रॉन CH2 या स्पेसिस बरोबर आयसोलोबायला, तर टेट्राकार्बोनिल निकेल ही 18 इलेक्ट्रॉन स्पेसिस आहे, ती मिथेन बरोबर म्हणजे 8 इलेक्ट्रॉन स्पेसिस बरोबर आयसोलोबायला. मग एक्झाम मध्ये क्वेश्चन हा अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो. ते एखादा टेबल सुद्धा मॅचिंग साठी देऊ शकतात. एका बाजूला वेगवेगळे कॉम्प्लेक्स आणि एका बाजूला फक्त ते काय देतील, CH4, CH3, CH2, CH किंवा कार्बन देऊ शकतात. मग त्यामुळं आपण काय करू शकतो, ते कॉलम ए आणि कॉलम बी याचं मॅचिंग द टेबल अशा पद्धतीचा 4 मार्क्सला क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतात. किंवा जर 2 मार्काला क्वेश्चन असेल तर एकच काय करतील, ते कॉम्प्लेक्स देतील आणि त्याचं डायरेक्टली तुम्हाला आयसोलोबाईल कशा बरोबर आहे ते खाली दिलेल्या पर्यायाबद्दल तुम्ही काय करायचंय, त्याचं योग्य ऑप्शन निवडायचा असतो. अशा पद्धतीनं पहिल्यांदा बॅलन्स शेल इलेक्ट्रॉन काउंट करणं गरजेचं आहे. मग यामध्ये ज्यावेळेस इथं सिंपल एक्झाम्पल आहे, मेटलची ऑक्सिडेशन स्टेट ही 0 असताना, काही वेळेस ऑक्सिडेशन स्टेट +1 +2 +3 असताना त्याच्यामधले जे इलेक्ट्रॉन काय होतात, इलिमिनेट होतात ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये. त्यामुळं आयर्न जर इथं 8 इलेक्ट्रॉन जर आपल्याला दाखवत असेल, +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये फक्त 6च इलेक्ट्रॉन दाखवतील, +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये तो 5 इलेक्ट्रॉन दाखवणार आहे. त्यामुळं इलेक्ट्रॉन काउंट करताना आपण ऑक्सिडेशन स्टेट पण काही ठिकाणी लक्षात घेणं तितकंच गरजेचं असतं. याच्यावरून आपण आयसोलोबाईल कन्सेप्ट सांगू शकतो, अशा पद्धतीने आन्सर देऊ शकतो. ओके, विथ रिस्पेक्ट टू दॅट सिमिलर पॉइंट वी कॉल्ड एज दे हॅव द सिमिलर टाइप ऑफ सिमेट्री. आपण काय म्हणलो होतं की ते एकसारख्या सिमेट्रीचे असतात. आयसोलोबाईल स्पेसिस हॅव द सिमिलर सिमेट्री, सिमिलर प्रॉपर्टीज. Here it is. The tetracarbonyl nickel, it is 18 electron species, and methane 8 electron species. They are isolobal with each other. आपण यापूर्वी सांगितलं 18-8 बरोबर, 17-7 बरोबर, 16-6 बरोबर, 15-5 बरोबर आणि 4-14 बरोबर काय आयसोलोबाईल. मग आपल्याला ते हॉफमनचं प्रिडिक्शन होतं, ते खरं करून दाखवायचंय. दे हॅव सिमिलर सिमेट्री प्रॉपर्टी. आता हायब्रिडायझेशन सर्वांना माहिती आहे. मिथेनचं हायब्रिडायझेशन कोण सांगू शकेल का? मिथेन, हायब्रिडायझेशन ऑफ मिथेन. sp3. sp3 hybridization. Geometry is a tetrahedral. And hybridization of tetracarbonyl nickel. Tetracarbonyl nickel, it is also having the same hybridization, that is sp3 hybridization, tetrahedral geometry. That's why both the compound, first one is a compound, second one is a complex, that have the same hybridization and same geometry. That's why they are isolobile with each other. त्यामुळे ते एकमेकांना कसे आहेत, आयसोलोबाईल. ओके, आता आपण काय करू, नेक्स्ट स्लाइड वर जाऊया, जिथं आपण सिमिलर केमिकल प्रॉपर्टी स्टडी करायचं. ओके, HMnCO5 पेंटा कार्बोनिल मॅंगनीज हायड्राइड. कोण आपल्या पैकी कोण त्याच्यामधलं व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन काउंट करू शकतं का? पेंटा कार्बोनिल मॅंगनीज हायड्राइड. Okay, here it is also a 18 electron species, and HCl 17 electron from chlorine and 1 electron from hydrogen. That's why it is also a 18 electron species. That's why HMnCO5 is isolobile with a HCl. They are isolobile with HCl. But
all of you know whenever HCl is dissolved in water, it produce H3O plus, that is protonation of water take place and formation of chloride ions. HCl पाण्यात डिझॉल्व्ह केले तर आपल्याला काय रिएक्शन होते हे सगळ्यांना माहिती आहे. HCl when dissolved in water it produce H3O plus, that is protonated water is formed and formation of chloride ions. Similarly, when HMnO CO5 when dissolved in water, it is also produce protonation of water and formation of pentacarbonyl manganese minus complex. अशा पद्धतीचं काय होतं, दोन्हीही ऍसिडिक प्रॉपर्टी दाखवतात. म्हणजेच काय आपण म्हणतोय की जे वॉटर मध्ये H+ आयन्स देतात त्यांना आपण ऍसिड म्हणतो. HCl हे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. HMnCO5 हे सुद्धा ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतात. ओके, अशा पद्धतीनं काय करतात, त्याच्या केमिकल प्रॉपर्टी सुद्धा काय असतात, सिमिलर असतात. दॅट्स वाय दे आर आयसोलोबाइल विथ इच अदर. दॅट्स वाय दे आर आयसोलोबाइल विथ इच अदर. मग आता तुम्हाला एक थोडस वर्क आहे, सगळ्यांनी काय करायचं, स्क्रीनशॉट काढून ठेवायचं. मॅच द आयसोलोबाइल स्पेसिस. आता सगळ्यांना मिथेन, CH3, CH2, CH आणि कार्बन याचे इलेक्ट्रॉन काउंट माहिती आहेत. या स्क्रीनवर दिसत असलेल्या जे कॉम्प्लेक्स आहेत त्याचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काउंट काढायचा आणि यापैकी कोणकोणत्या स्पेसिस कोणकोणत्या कंपाऊंड बरोबर मॅच होत आहेत याचा आपण काय करायचं, स्टडी करायचं. म्हणजे हे थोडक्यात तुम्हाला होमवर्क आहे. जर तुम्ही हे सगळं केलं तर तुम्हाला आणखीन चांगली आयडिया येईल आणि त्याच्यावरून तुम्ही आयसोलोबाइल कन्सेप्ट हा क्लिअर करू शकता. ओके, सर्वांनी काय करा, तुम्ही आता याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. मॅच द आयसोलोबाइल स्पेसिस किंवा यामधलेच काही कॉम्प्लेक्स एकसारखे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काउंट दाखवत असतील ते सुद्धा एकमेकांना काय असणार, आयसोलोबाइल असणार. ओके, यासाठी सर्वांनी याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. मॅच द आयसोलोबाइल स्पेसिस, वेगवेगळे कॉम्प्लेक्स दिलेले आहेत, त्याचे पहिल्यांदा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काउंट कॅल्क्युलेट करायचं आणि या मधलाच एकमेकांना जरी तुम्ही आयसोलोबाइल दाखवलं तरी चालू शकेल, किंवा मिथेन, मिथिल, मिथाइल, CH आणि कार्बन याच्यावर तुम्ही कम्पेअर केलं तरी चालू शकेल. ओके, यानंतर आपण मल्टिपल बॉन्ड इन डायन्यूक्लियर कॉम्प्लेक्स हा कन्सेप्ट पाहणार आहोत. मल्टिपल बॉन्ड इन अ डायन्यूक्लियर कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स आहे ज्याच्यामध्ये न्यूक्लियस मध्ये काय मेटल मेटल मल्टिपल बॉन्ड, त्याच्या न्यूक्लियस मध्ये काय मेटल मेटल मल्टिपल बॉन्ड आहे. अंकिता, ओके, बरेच जण लेफ्ट झालेले दिसतात. एकदा प्रेझेंटी स्क्रीनशॉट काढून प्रेझेंटीचे सगळे. ओके, with respect to that, here we are discussing the molecular orbital. According to the molecular orbital diagram, the how many bond present in that metal metal, metal metal single bond, metal metal double bond, metal metal triple bond or anything else. यापेक्षाही वेगळा कोणता बॉन्ड आहे का तो आपण काय करायचं, डिस्कस करायचं. यासाठी हे प्रेझेंटेशन मी पुन्हा प्रेझेंट करतोय. अकॉर्डिंग टू द मोलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम, आपल्याला माहिती आहे दोन ऍटम एकमेकांबरोबर काय करतील, त्याचे ऍटॉमिक ऑर्बिटल शेअर करून बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल आणि अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल जर ऍडिशन होऊ शकते. सेम टाईपचे ऑर्बिटल जर मिक्स झाले तर काय होतात, ऍडिशन होतं. आणि अपोजिट साइनचे जर ऑर्बिटल एकत्र आले तर काय होतं, रिपल्शन होतं. आणि त्याच्यावरून मोलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात ज्याच्यामध्ये सिग्मा, सिग्मा स्टार,
सिग्मा हे बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल असतं, सिग्मा स्टार हे अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर असतं. पाय हे दोन प्रकारचे पाय बॉन्ड जनरली px आणि py ऑर्बिटल एकत्र येऊन मिक्स होऊन बनतात जे मेन ग्रुप साठी. परंतु आपण मेटल मेटल बॉन्ड डिस्कस करतोय जे ट्रान्झिशन मेटल मधले कॉम्प्लेक्स आहेत, ज्याच्यामध्ये जनरली काय असतात एस आणि डी ऑर्बिटल पार्टिसिपेट होतात. आणि त्याचबरोबर जर अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल बघितलं याचं पायचं तर पाय स्टार 2 बनतील. परंतु काही ठिकाणी चौथा बॉन्ड सुद्धा बॉन्ड फॉर्म करू शकतो. देयर इज ऑल्सो प्रोबॅबिलिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ फोर्थ बॉन्ड, that is a linear combination. Addition gives the delta while the subtraction gives the delta star. अशा पद्धतीचं काय आहे इथं हे मोलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम डाय न्यूक्लिअर कॉम्प्लेक्स साठी जनरल राहते. अशा पद्धतीने काही ॲटॉमिक ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन होऊन पहिल्यांदा सिग्मा हे बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल, सिग्मा स्टार हे त्याचे अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल असेल, 2 पाय बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात, तर 2 पाय स्टार अँटी बॉन्डिंग मोलिक्युल तयार होतील. असा मिळून 3 बॉन्ड तयार होतील आणि चौथाही बॉन्ड तिथं तयार होऊ शकेल जेणेकरून डेल्टा आणि डेल्टा स्टार बॉन्ड तिथं तयार होणार. ओके, विथ रिस्पेक्ट टू दॅट वी मूव टुवर्ड द डायरेक्टली एक्झाम्पल. हिअर rhenium 2 Cl8 2 minus complex. rhenium 2 Cl8 2 minus complex. याच्यामध्ये 2 मेटल न्यूक्लियस आहेत रिनियमचे आणि त्याच्यावर प्रत्येकी एका रिनियमवर 4, दुसऱ्या रिनियमवर 4 असे 8 क्लोरीन लिगॅंड काय झालेत अटॅच झालेले. मग याच्यामध्ये रिनियम रिनियम सिंगल बॉन्ड आहे, रिनियम रिनियम डबल बॉन्ड आहे की रिनियम रिनियम ट्रिपल बॉन्ड आहे की रिनियम रिनियम फोर्थ म्हणजे कोड्रापोल बॉन्ड आहे, ते आपण फाइंड आउट करायचं. यासाठी आपल्याला पहिल्यांदा या होल कॉम्प्लेक्सची ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे 2 मेटलची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. x-8 इज इक्वल टू -2. आता x म्हणजे काय 2 रिनियम ऍटम, बरोबर आहे. इथं 2ही घेतलं तरी चालू शकतं पण काय ते गरजेचं नाही. x-8 8 मीन्स निगेटिव्ह चार्ज बाय द 8 chlorine which is equal to overall charge present on the complex, that is nothing but -2. Then 8 is from one side to the another side, it becomes plus 8 -2 which is equal to 6. That is the oxidation state of overall कॉम्प्लेक्स. या कॉम्प्लेक्स मधल्या दोन्ही रिनियमची ती ऑक्सिडेशन स्टेट आहे, म्हणजे तो रिनियम हा +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असं आपण सांगू शकतो. 2 रिनियमची 6 म्हणजेच एका रिनियमची +3. परंतु आपण जर व्हॅलन्स शेल पाहिलं, व्हॅलन्स शेल रिनियमचा पाहिला तर s ऑर्बिटल मध्ये 2 आणि d ऑर्बिटल मध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात. असे मिळून रिनियमचे 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. 2 रिनियमचे टोटल 7 + 7 14 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन येतील. त्याच्यामधून जर ऑक्सिडेशन स्टेट 6 मायनस केली तर 14 - 6 विच इज इक्वल टू 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे तो रिनियम मेटल या कॉम्प्लेक्स मध्ये 8 इलेक्ट्रॉन त्याच्या व्हॅलन्स शेल मध्ये आहेत हे सांगू शकतो. मग ते 8 इलेक्ट्रॉन आपण मोलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम मध्ये अशा पद्धतीने काय करू शकतो काउंट करू शकतो. दिस इज द atomic orbital of rhenium. First on the left hand side, another rhenium atom on the another side. 4 electron of in one atomic orbital and 4 electron in another atomic orbital. When they combine, it gives the molecular orbital. First, it forms the sigma bonding molecular orbital. एक इलेक्ट्रॉन एका रिनियमच्या ॲटॉमिक ऑर्बिटल मधून तर दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या रिनियमच्या ॲटॉमिक ऑर्बिटल मधून येईल आणि ते बॉन्डिंग मध्ये पहिल्यांदा काय होतील येतील आणि एक सिग्मा बॉन्ड तिथे काय होईल फॉर्म होईल. आता प्रत्येक रिनियम ॲटम वर एक इलेक्ट्रॉन खर्च झाला, एक सिग्मा बॉन्ड फॉर्म झाला, अजून 3 इलेक्ट्रॉन राहिलेले. मग ते 3 इलेक्ट्रॉन पैकी
मोलिक्युलर ऑर्बिटल पाय 2 पाय स्टार आणि 2 पाय बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल आणि 2 पाय अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल याच्यामध्ये काय होतील 2 इलेक्ट्रॉन दोघंही कॉन्ट्रीब्युट करतील आणि 2 पाय बॉन्ड तयार होतील. म्हणजे पहिला सिग्मा, दुसरा पाय आणि तिसरा पाय असे 3 बॉन्ड तयार होतील. अजून सुद्धा दोन्ही रिनियम ऍटम कडे एक इलेक्ट्रॉन शिल्लक आहे आणि तो इलेक्ट्रॉन आता डेल्टा बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल मध्ये ते शेअर करतील आणि 4था बॉन्ड तिथे तयार होईल. आणि यामधून आपण काय करतोय बॉन्ड ऑर्डर काढतोय. बॉन्ड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल डिवाइड बाय 2. दॅट इज 8 minus 0 divided by 2. 8 by 2 is equal to 4. There is a presence of a quadrupole bond. Sigma, pi, pi and delta bond present into that of the rhenium. 2 rhenium metal मध्ये 4 बॉन्ड आहेत हे आपण सांगू शकतो अकॉर्डिंग टू दॅट ऑफ द मोलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम. मग अशा पद्धतीचं आणखीन एक एक्झाम्पल आपण इथं घेऊया. Here, dimolybdenum octachloride 4 minus complex. X minus 8 is equal to minus 4. 8 minus 4 is 4. Minus 4 is equal to 4. That is the oxidation state of the overall complex is a plus 4. Molybdenum D4S2 6 valence electron. 2 molybdenum that is 6 plus 6. Here. Not a rhenium, it is 2 molybdenum 6 plus 6 that is 12 valence electron. 12 minus 4 8 valence electron. Once again the same criteria is there. 4 plus 4. एका atomic orbital molybdenum मध्ये 4 इलेक्ट्रॉन असतील, दुसऱ्या atomic orbital molybdenum च्या मध्ये 4 इलेक्ट्रॉन असतील. पहिला सिग्मा, त्यानंतर 2 पाय आणि त्यानंतर एक डेल्टा बॉन्ड काय होईल तिथं फॉर्म होईल. आणि अशा पद्धतीने त्याची बॉन्ड ऑर्डर सुद्धा काय होईल 4 राहील. ओके, that is the bond order, that is quadrupole bonding present in MO2Cl8 4-. मग अशा पद्धतीचं क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतो. 2 मार्काला 2 वेगवेगळे जर असतील कॉम्प्लेक्स तर ते 4 मार्काला सुद्धा क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्ही स्टडी केला पाहिजे. ओके, विथ रिस्पेक्ट टू दॅट हिअर पटदिशीने काय करायचं याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि तुम्ही स्वतः याच्यामध्ये क्वाड्रापोल बॉन्डिंग आहे की नाही हे फाइंड आउट करायचं. Rhenium 2Cl4 Me2PH4. Second one, diosmium octachloride 2-. Tetrasulfate dimolybdenum 3-. Tetraphosphate orthophosphate डायमोलिब्डेनम 2-. मग याच्यामध्ये पहिल्यामध्ये रेनियम किती बॉन्ड आहेत, दुसऱ्यामध्ये ऑस्मियम किती बॉन्ड आहेत, तिसऱ्यामध्ये मोलिब्डेनम आणि चौथ्यामध्ये मोलिब्डेनम किती बॉन्ड आहेत ते तुम्ही फाइंड आउट करायचे. ओके, विथ रिस्पेक्ट टू दॅट आय थिंक वी आर स्टॉप हिअर फॉर द टुडेज लेक्चर बिकॉज ऑलरेडी वी आर एंगेज फ्रॉम दॅट ऑफ द first day. Okay, anyone having the question regarding to that of the today's discussion, or anyone having the doubt regarding to that of the last discussion? Please ask if you have any doubt or any question. आणि हे आपण लेक्चर कंटिन्यू एक वीक मध्ये एक लेक्चर कंटिन्यू चालू ठेवायचं. त्यामुळे हा सिलेबस आहे तो पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. यासाठी मी जे गेल्या लेक्चर मध्ये आपण नेटसेटच्या वर्कशॉप मध्ये घेतलं होतं ते न घेता पुढचं पॉइंट कव्हर केले. कंटिन्यू डिस्कशन आपण ठेवायचं जो सिलेबस इथं मी पहिल्यांदा डिस्कस केला होता.
Okay. Ganvat sir. येस सर. तुम्हाला काही डाऊट आहे का बघा? And lastly, acknowledgement. I thank our director of institute, Principal Dr. B.T. Jadhav sir, to giving opportunity in the net set workshop. Then secondly, I thanks to head of the Department of Chemistry, Professor P.V. Bise sir. I also thanks Manisha Patil ma'am from Microbiology Department and coordinator of the net set workshop, and also thanks to our colleagues, especially Dr. Ganvat sir, Pawar madam, Walekar madam, Dr. Wagmane madam, and all the MSc coordinator, Dr. P.V. Chavan sir, Dr. S.B. Kamble sir, Sawant madam, Mahanavar madam, Mai madam, and all these colleagues in our department. Thank you, all of you. And special thanks to our student, MSc second student, who have patiently listened my lecture on net set guidance. Thank you, all of you. Thank you, Ganvat sir. Okay, sir. Thank you very much. Okay, I'm expressing vote of thanks for today's program. First of all, I would like to thank both of our speakers, Dr. Bipin Shinde sir. We have been explained all the necessary points related to our set, net as well as the gate. And then our second guest lecture, Pramod Gaikwad sir. He have been explained all the points, and especially he have been explained the inorganic chemistry, the most important points, most important topics which have been related to the inorganic chemistry. We all know from today's lecture, inorganic chemistry is the most important for set net purpose. I would like to thank Pramod Gaikwad sir once again for explaining all these points and giving the questions which have been asked for the net and set exams. Thank you very much, sir. Next, I would like to thank our honorable principal, Dr. B.T. Jadhav sir. Then I would like to thank our head of the Department of Chemistry, Bise sir. Then coordinator of our MSc second, Dr. P.V. Chavan sir, Dr. S.B. Kamble sir. Then I would like to thank the SETNET Guidance Committee Coordinator of our college, Dr. Pratibha Patil Madam, who have been arranged this whole workshop for 2 days. And lastly, I would like to thank all the students who have been engaged from the 1 p.m. to till now. It is near about 3 hours we have been here, and you all are patiently listening to these lectures. Actually, these are lectures for you. The center of point, it is the student. Okay. And with this vote of thanks, I would like to say that this program, it is over now. From tomorrow, your regular lecture, it will be started. Thank you very much. Thank you to one and all. Thank you.